ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे हा सगळ्यात महत्वाचा भारतीय उद्योग. क्लिअर. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आपण काय केलं माहितीये का, अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास सुरू केला होता. अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना पाहिल्या. मित्रांनो, या सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एकूण 3 घटकांवर जे आहे काय लक्ष फोकस करावं लागतं. ठीक आहे. मग आपण याच्या आधी ठीक आहे जीडीपी नावाची कन्सेप्ट पाहिलं, राष्ट्रीय उत्पन्न आधीच पाहिलं होतं. ठीक आहे. पण जीडीपी जो आहे हा अभ्यास करत असताना सगळा हा जीडीपी जो काढत असतात, ठीक आहे, तर याचे 3 सेक्टर मित्रांनो फार महत्वाचे. कुठले कुठले लक्षात घ्या. इंडियन इंडस्ट्रीचं जीडीपी क्लिअर आहे का, तो काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं क्षेत्र, डेफिनेटली ऍग्रिकल्चरचं. क्लिअर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे आहे तुमचं कुठलं तिसरं सर्व्हिस सेक्टर. क्लिअर आहे का. आता एकच्या या तिघांचाही आपण मित्रांनो जे आहे ना समन्वय जो आहे हा आपण समजून घेतला होता. तुम्हाला आठवते का पहा. काय झालंय की एखादी अर्थव्यवस्था डेव्हलप्ड म्हणजे काय, मी परत तुम्हाला सांगतोय काय. एखादी अर्थव्यवस्था जी आहे ही डेव्हलप्ड आहे, बरोबर आहे का, शब्द पहा विकसित आहे. ठीक आहे. मग याचे निकष मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर याचे निकष त्या त्या राष्ट्रांनी ठरवायचे का, तर साधारणतः ही भूमिका नसते. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ही साधारणतः भूमिका नसते. ही ऑल ओव्हर मित्रांनो जे काय वर्ल्ड वाईड जे ही ठरत असतं. ठीक आहे. आणि त्याचे निकष जे आहे लक्षात घेत असताना लक्षात घ्या, असं एक मान्यता प्राप्त आहे की बाबा उद्योग क्षेत्रांमध्ये, मी तुम्हाला परत सांगतो काय, उद्योग क्षेत्रांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जीडीपीचा रेट काय, तो सगळ्यात हाय असला पाहिजे क्रमांक 1 वर. मित्रांनो सेकंड तुमचं जे सर्व्हिस फॅक्टर असला पाहिजे. ठीक आहे. तर डेफिनेटली. आणि तिसरा फॅक्टर असतो ऍग्रिकल्चर असला पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहाल तर एक महत्वाची न्यूज तुम्हाला देतो मी. ठीक आहे. कुठली, लक्षात घ्या की साधारणतः असं म्हणतात कुठलं की अमेरिकेमध्ये जर आपण पाहाल, ठीक आहे, ऍव्हरेज ऍक्च्युअली तुलना केलेली आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरची पार्श्वभूमी फक्त आपण तयार करतोय. क्लिअर. अमेरिकेमध्ये मित्रांनो सर्वात जास्त, मी परत तुम्हाला सांगतो, सर्वात जास्त उद्योगांवर जे आहे काय तिथं मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. मित्रांनो लक्षात घ्या, क्रमांक 2 वर जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, तर तिथं सर्व्हिस फॅक्टर आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात तिसरं क्लिअर आहे पहा, तर तिथं जे आहे तुमचं ऍग्रिकल्चर आहे. ठीक आहे. पण ऍग्रिकल्चर तिथलं सेक्टर जर तुम्ही पाहाल तर एक ऍव्हरेज पहा, जवळपास मी तुम्हाला मागे सांगितलं 4% शेतकरी तिथं जे आहे काय करून आले, फक्त तिथं काही शेती जे व्यवसाय करून आले. आणि परत सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तिथलं गव्हर्नमेंट त्यांना सर्व सोयी सुविधा देत आहे. ठीक आहे. आता काय झालंय की मुळातच जर तुम्ही पाहाल, आता प्रत्येकच देशाची तुलना करतो तर एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, तिथली तिथली परिस्थिती जी असते ना ही थोडी वेगळी आहे. ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही पाहाल तर आम्हाला 4थी पासून शिकवण्यात आलंय. क्लिअर आहे. भूगोलचा तुम्ही पहिलं पुस्तक पहा, त्याच्यानंतर तुम्ही अर्थशास्त्र किंवा तुम्हाला जेव्हा शिकवायला लागलं होतं, ठीक आहे, ते पुस्तक पहा. भारत हा कृषी प्रधान देश आहे, हे त्यातलं पहिलं वाक्य होतं. ठीक आहे. आता यालाही काही कारण आहे का, हो यालाही काही कारण आहे. ठीक आहे. क्लिअर आहे पहा. त्याच्यामुळे आपल्या इच्छे विकासाची जे निकष आहे ना मित्रांनो हे बदलतात. मी परत सांगतो का, कारण की आम्ही आजही मान्य करतो, ठीक आहे, आजही हे मान्य करतो की नाही म्हटलं तरी भारतातली 60% जनता, मेजॉरिटी पुस्तकांमध्ये 70 ते 72% जनता दिलेली आणि 60% म्हणतोय. क्लिअर आहे पहा. आजही नाही म्हटलं तर 60% जनता डिरेक्टली और इनडायरेक्टली मित्रांनो जी आहे ही शेतीशी जी आहे ना ही रिलेटेड आहे. आप मानो और या ना मानो. क्लिअर आहे पहा. पण ती शेतीशी मित्रांनो काय निगडीत आहे. ठीक आहे. मग आता हे नाकारता येत नाही ना. क्लिअर आहे पहा. मग ही जर इनडायरेक्टली जर शेतीशी रिलेटेड असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आपल्याला देखील त्याच दृष्टिकोनातून जे आहे काय तशी पावलं उचलावं लागतात. ठीक आहे. मग आता हरकत नाही, आपण पावलं उचलतोय. क्लिअर आहे. पण काय झालं माहितीये का, भारतातला एक मूड आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, भारतातला जो एक मूड आहे इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून काय झालंय की आम्ही सर्व्हिस सेक्टरला, लक्षात आहे, सेवा क्षेत्राला मित्रांनो काय एक अनन्यसाधारण मित्रांनो महत्व दिलं. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आपण कामं केली. क्लिअर आहे का. जर तुम्ही पाहाल भारताचा जीडीपी क्लिअर आहे एक ऍव्हरेज बोलतोय, मी परत सांगतो. ठीक आहे. का माहितीये का या लेक्चरला हे का सांगावं लागतंय की मित्रांनो हल्ली लॉकडाऊन झालंय. मी तुम्हाला यावेळेची थोडीशी आकडेवारी सांगणार आहे. ठीक आहे. प्रचंड मित्रांनो काय फक्तच भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली होती का, हळूहळू आपण सावरत आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो ना, निवडणुका आणि ते सध्या शेतकरी कायदे याच्यामुळं सध्या एक झाकोळल्या गेलेली जी बाब आहे त्याच्यावर बरेच लोक लक्ष घालायला तयार नाही आहे. क्लिअर आहे पहा मित्रांनो, ती आहे भारताची अर्थव्यवस्था. ठीक आहे.
आपल्याला फार बरं बरं जरी वाटत असलं ना, तर सध्या तुम्ही समजतं इतकं बरं नाहीये. ठीक आहे. सध्या अर्थव्यवस्थे मोठ्या बिकट म्हटलं काय एका कालखंडातनं जे आहे ना ही जात आहे. ठीक आहे. अर्थात त्याला कोरोना जो आहे ही जबाबदार आहे का, तो हो, तो डेफिनेटली जबाबदार आहे. ठीक आहे. म्हणजे पहा ना, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये इच अँड एव्हरी म्हणतोय क्लिअर आहे पहा. मग तो राष्ट्रपती का असो ना, भारताचा सर्वसामान्य विद्यार्थी का असो ना, क्लिअर आहे, मग गरीब का असो ना, नाही म्हटलं तरी त्याचा इनडायरेक्ट त्याच्यावर परिणाम झाला. मित्रांनो, हाच परिणाम उद्योग क्षेत्रांवर झाला. क्लिअर आहे पहा. याची आकडेवारी 2020 ची जी काही आहे अपडेटेड आकडेवारी, ठीक आहे. तो जीडीपीची ती देखील मी तुम्हाला तुलना करून दाखवतो. लक्षात घ्या, विषय असा आहे की आजपासून आपण 3 महत्वाचे लेक्चर सुरू करणार आहे. ठीक आहे. आज तर पाहतोय आपण इंडस्ट्री क्षेत्रामध्ये काय काय झालंय. ठीक आहे. जीडीपीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. कारण लक्षात घ्या, तुम्हाला पेपरला आलेला आहे. ठीक आहे. आणि आपलं तर ठरलंय काय की बाबांनो, पेपरला येईल नाही येईल तो पार्ट जो आहे इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सविस्तर शिकवला गेला पाहिजे. क्लिअर आहे पहा. शिवाय पुस्तकामध्ये याच्यापेक्षा आणखी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. चला, तर जे हे आताच जे आहे हे बेसिक होतं. क्लिअर आहे. आणि मला 2 दिवस आधी एक माहिती एक मी सहज वाचलं की सध्या बिल गेट्स जे आहे, ठीक आहे, तर बिल गेट्स असं म्हणतात अमेरिकेतले सगळ्यात मोठे शेतकरी आहे, असं मी आता ऐकलं. ठीक आहे. हरकत नाही असेलही, त्यांच्याकडे पैसा आहे आणि ते नाही म्हटलं तरी ते मायक्रोसॉफ्टचे होते. नाहीशी बऱ्यापैकी त्यांच्याकडे त्यांनी शेतीतही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला असेल. क्लिअर आहे. अमेरिकेचे सगळ्यात मोठे शेतकरी आहे म्हणतात सध्या ते. ठीक आहे. हरकत नाही, उद्या असंही जरी झालं काय, आपण सगळं तर मोठ्या, अरे आपण जातीची शेतकरी आहे. क्लिअर आहे का, मेजॉरिटी. त्याला काय म्हणतील, पण आता उद्या जर असं झालं काय, होण्याची शक्यता आहे का नाकारता येत नाही काय, की बाबा मुकेश अंबानी भारतातला सगळ्यात मोठा शेतकरी. हे चित्र मी खरं सांगतो ना, हे तुम्हाला पाहाल का, तुम्हाला असं वाटतं काय पाल मिळणार नाही. अरे शक्यता नाकारता येत नाही ना. क्लिअर आहे का. धोनीचा व्यवसाय बर्ड फ्लू मुळे जर धोक्यात येत असेल, हो, मी काय लक्षात पहा, तुमच्याजवळ तेवढं चित्र आहे धोनी म्हणजे एम एस धोनी क्रिकेट. अरे हो, ते 90% जरी असलं तरी तुम्ही लक्षात घ्या, तो नाही म्हटलं तरी 5% ते पण आहे ना शेतकरी. झारखंड मधला सगळ्यात मोठा शेतकरी पोल्ट्री फार्म मधला. तुम्हाला आठवतंय का पहा. मला माहिती तुम्ही न्यूज ऐकता की नाही, अर्थव्यवस्थेची सगळ्या न्यूज आहे. बर्ड फ्लू मुळे त्याचं खूप नुकसान झालं, त्याचे जी पोल्ट्री फार्म आहे धोनीचं. आता काही लोक म्हणून साला तुम्ही बसल्या बसून साला काही सांगून आले धोनीचं पोल्ट्री फार्म आहे. अरे हे इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून आहे भावांनो. तुम्ही जस्ट न्यूज घेऊन आले त्याला. क्लिअर आहे का. आम्ही तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहतोय. क्लिअर आहे का. असं होण्याची शक्यता आहे का, आहे ना. क्लिअर आहे का. म्हणजे खरं सांगतो ना, याच्यात जर तुम्ही पाहाल तर टाटा, बरोबर आहे का, टाटा कंपनी बेस्ट आहे. ठीक आहे. पहा ना, टाटा का नमक, बरोबर आहे, देश का नमक, ऍडव्हर्टाईज मध्येच क्लास टाकून ठेवलं त्यांनी. क्लिअर आहे. म्हणजे काय झालं, टाटाचं काय फक्तच नमक आहे का नाही, तो टाटाने भरपूर सुरू करून दिलं शेतकरीशी रिलेटेड. क्लिअर आहे का. सांगायचं उद्दिष्ट हे आहे. ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे का मित्रांनो. ही जी की आजचं लेक्चर आपण जे पाहणार आहे, हे या अनुषंगाने सगळं जे आहे ना, हे थोडंसं मिक्स आहे. क्लिअर आहे का. ठीक आहे. असो, भारतातलं जे की उद्योग व्यवसाय आहे, ठीक आहे, ह्या उद्योग व्यवसायाची चर्चा आजच्या लेक्चरला मित्रांनो आपण करणार आहे. ठीक आहे. मी परत सांगतो, राज्यसेवा असो, पीएसआयएससी असो, यांचा जो इकॉनॉमिक मधला यातल्या इंडस्ट्रीचा जो की मित्रांनो काय त्याला काय म्हणतील पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, हा पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे ना, हा आपण बाजूला ठेवूया. ठीक आहे. कारण लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, मला हे सांगायचंय की नेहमी लक्षात ठेवा, आपण ज्या ध्येयाकडे वाटचाल करतोय, सगळ्यात महत्वाचं, त्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना 2 ते 3 गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. कुठल्या, साधारणतः बाबा मला ध्येय अचीव करायचं आहे, मला माझं ध्येय साध्य जर करायचं असेल तर साधारणतः टप्पे कोणते. क्लिअर आहे का. साधारणतः एक पेपरला स्वरूप कसं येणार आहे याचं तर बऱ्यापैकी चर्चा आपली झालेली आहे. क्लिअर आहे. आता याच्यात परत चेंजेस झालेले आहे. ठीक आहे. मी तुम्हाला परत सांगतो काय झालेले चेंजेस. क्लिअर आहे का. हे 10 ते 15% होणार आहे. ठीक आहे. याचा मेजॉरिटी 85% वर म्हणतोय मी, काहीही एक परिणाम होणार नाही, हे तुम्हाला आजच देतो शुअरली. आतापर्यंतचा 7 वर्षाचा अनुभव आहे तेवढा सांगतो. ठीक आहे. 85 नो चेंज आहे, जो झाला तो 10 ते 15% चेंज आहे. क्लिअर आहे का. आणि आपल्याला पाहिजेच किती पूर्व परीक्षेला, मला असं वाटतं तुमचा कट ऑफ जो आहे हा 55 लक्षात घ्या, याच्या पलीकडे नाही आहे. ओबीसी और ओपन. क्लिअर आहे का. सांगायचं उद्दिष्ट 55च्या दिशेने जरी गेलो तर 85 आपण नाही म्हटलं तरी कम्प्लीट करतोय. क्लिअर आहे जो 10% चेंज आहे. ठीक आहे. आता निसर्ग नियम आहे. ठीक आहे. असो, पण थोडासा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. सॉरी. पहा, तर आजच्या लेक्चरला जे आजचं इथून महत्वाचे 3 लेक्चर कुठले, थोडे मिस नका करू. ठीक आहे.
एक तर महत्वाचं इंडस्ट्री सेक्टर, ठीक आहे, उद्योग क्षेत्र भारतातलं काय आहे. क्रमांक 2 वर भारतातलं जे सेवा क्षेत्र क्लिअर आहे का. तिसरं मित्रांनो क्षेत्र आहे भारतातलं त्याला काय म्हणतील कृषी क्षेत्र काय म्हणतात, ठीक आहे. आणि मी परत सांगतो इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून, रेफरन्स कुठला इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. चला आता काय झालं माहितीये का, थोडस काही आकडेवारी जी आहे ना ही तुमच्या समोर आपण ठेवूया. कुठली स्टार्ट टू एंड पर्यंत क्लिअर आहे का, ठीक आहे. लक्षात घेऊ पहा मित्रांनो, भारताचा जो जीडीपी आहे क्लिअर. आता जीडीपी वगैरे काय आहे हे बेसिकली जे आहे तुम्हाला माहित आहे क्लिअर आहे का. फार जास्त नोट्स काढण्याच्या भानगडीत वगैरे पडू नका, ठीक आहे. परत सांगतो, भारताच्या जीडीपी मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा, ठीक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, साधारणतः जीडीपी पाहत असताना एकूण 3 क्षेत्र आहे, ठीक आहे. याचा उल्लेख पण आपण केला, उद्योग क्षेत्र आहे. त्यानंतर क्रमांक 2 वर मित्रांनो जे आहे तुमचं सेवा क्षेत्र आहे. आणि क्रमांक 3 वर मित्रांनो कुठलं कृषी क्षेत्र आहे, ठीक आहे. या 3 क्षेत्राचा विचार जो आहे आजपासून आपण जे मित्रांनो करणार आहे. लक्षात घ्या, भारताच्या जीडीपी मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा इन इयर 1950 टू 51 क्लिअर आहे, म्हणजे स्टार्टिंगला क्लिअर आहे का. 50-51 मध्ये उद्योग क्षेत्राचं काय वाटचाल होती. मग आता तुम्हाला सर का हो हे इतकं 50-51 पासून पेपर लाईनर आहे का. अरे आपण बेसिक कन्सेप्ट जे समजून घेतोय क्लिअर आहे, त्यातली चेंजेस आपण समजून घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. लक्षात घ्या, साधारणतः तेव्हा 16.2% मित्रांनो जो आहे ना हा काय होता, एक त्याचा वाटा होता, ठीक आहे. आता शेअर होता याचा अर्थ काय, आपण 100शी तुलना नेहमी केली पाहिजे. कन्सेप्ट कळतंय का थोडस, ठीक आहे. 100 पैकी जर पाहाल तर याच्यामध्ये मित्रांनो 16.2% वाटा जो आहे क्लिअर आहे का जीडीपी मध्ये, हा साधारणतः उद्योग क्षेत्राचा होता, ठीक आहे. आता हरकत नाही, कन्सेप्ट कळत आहे. भारताला 1947 ला स्वातंत्र्य प्राप्त झालं, बरोबर आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपलं कॉन्स्टिट्यूशन मेकिंग मध्ये गेले. त्याच्यानंतर आपण काय गणराज्य झालो. आणि मग तिथून जे प्लॅनिंग कमिशन सुरू झालं. प्लॅनिंग कमिशन आपण स्टार्टिंगला पाहिलं. पहिल्या प्लॅनिंग कमिशन मध्ये, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कशावर फोकस केला होता, नाही म्हटलं तरी कृषी क्षेत्रावर. का, कारण की आपली गरज होती. आणि आपण हेही पाहिलंय काय, स्टार्टिंगला जे आहे साधारणतः लक्षात घ्या, जी की 35-40 कोटी जनता आपल्या भारतामध्ये होती मित्रांनो, या जनतेच्या 2 वेळचा म्हणतोय, प्रामाणिकपणे बोलतोय, लिटरली बोलतोय क्लिअर आहे पा, यांच्या एक वेळ जर तुम्ही पाहाल तर जेवणाची भ्रांत होती, ठीक आहे. म्हणजे एक वेळेस हे अन्न शिजवून खाऊ शकत होते, क्लिअर आहे. मेजॉरिटी बद्दल बोलतोय, ऍव्हरेज बद्दल बोलतोय. नाही तर म्हणतो तुम्ही का पंडित नेहरू तर बम फोटो काढत होते, पण ते त्यांनी जेवण वगैरे केलं नाही का सेकंड टाइम. अरे लक्षात घ्या, ऍव्हरेज बद्दल बोलतोय, ठीक आहे. म्हणजे हाही गमतीचा पॉइंट आहे का. म्हणजे असाच प्रश्न मला विचारला होता म्हणून सांगतोय. तू कोणाला शंका नसावी बा, क्लिअर आहे का. एखादा मी शिकवत असताना 2016 ची बॅच आहे, एकाने शिकवत असताना मी तुम्हाला सांगून बम पोटतिडकीनं सांगून आलो तो, क्लिअर आहे का. हे तर काहीच नाही. थोडस ऑनलाईन मध्ये जे आहे ना पोटतिडकीनं होण्याचा प्रमाण, शिकवण्याचं प्रमाण आहे, क्लिअर आहे, नाही असं नाही आहे. ऑफलाईन मध्ये याच्यापेक्षा राहतं, ठीक आहे. बम एक्सपिरियन्स प्रिपरेशन तो असा एकदम विचारून आला, सर का म्हणे पंडित नेहरू तर म्हणे सेकंड टाइम जेवत नव्हते का, उपास करत होते का म्हणे ते. अरे भावा म्हटलं मी ऍव्हरेज बद्दल बोलतोय, क्लिअर आहे का. लक्षात घ्या, ऍव्हरेज जर तुम्ही पाहाल तर एक वेळ जेवणाची भ्रांत होती. मग नियोजन करताना केलं काय, तर कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. क्लिअर आहे का. तो कशासाठी होता, तर बाबा आपल्या इथं पहिले जेवणाची सोय आपण करू, क्लिअर आहे. नंतर मग विकास काय असेल, बरोबर आहे का. मग तो सध्या हरपला की सध्या आहे की सध्या कागदावरच आहे लेखालय, ते नंतर चर्चा करू, क्लिअर आहे का. क्लिअर. मग यांनी नाही म्हटलं तरी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो आपण पाहिलं, क्लिअर आहे का, फास्ट ट्रॅक वरच पाहिलं होतं, क्लिअर आहे का. तिथं यांनी उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर दिला, ठीक आहे, क्लिअर आहे का. आज जर तुम्ही मित्रांनो पाहाल, ठीक आहे, आता ही 2016-17 ची आकडेवारी दिली आहे, ठीक आहे. आता तुम्हाला सर का आपण 20-21च्या बॅच मध्ये आहे, ठीक आहे, 16-17 ची आकडेवारी का. मित्रांनो बऱ्याच वेळा जे आहे ना काही पुस्तकांमध्ये जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे, तर काही अपडेटेड माहिती नसतं, ठीक आहे. मी परत सांगतो, ठीक आहे. आणि मी तुम्हाला पहिल्याच दिवशी बोललोय, आठवतंय का, पहा थोडस पहिलं लेक्चर काय. भावांनो, इकॉनॉमिक्स हा विषय कसा आहे रे, सब्जेक्ट, क्लिअर आहे का. आणि प्लस मित्रांनो करंट अफेअरशी रिलेटेड आहे, मी तुम्हाला पहिल्याच दिवशी बोललो, ठीक आहे. मग आता तरी मित्रांनो सर्वसाधारण एक ऍव्हरेज तुमच्या पुस्तकांमध्ये काय आकडेवारी आहे, जर तुम्ही पुस्तक पाहत असाल तर 2016-17 ची आकडेवारी दिली आहे, ठीक आहे. काय दिली आहे, आपण ऍव्हरेज पाहतोय, क्लिअर आहे का. 31.2%, क्लिअर आहे का. म्हणजे का हो असं आपण म्हणू शकतो का, स्टार्टिंगला तुलना पहा कशी करायची. स्टार्टिंगचा फेज मध्ये, क्लिअर आहे, आपण एक दुप्पटीनं जे आहे काय उद्योग क्षेत्रामध्ये काम करतोय, ठीक आहे.
मित्रांनो याला मी परत सांगतो, जीडीपी काढण्याची प्रोसेस, मग उद्योगाचं जे काय असं नसेल ते, हे सगळं सीओचं काम आहे. ठीक आहे. कोण? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ते समर्थपणे करून आली. क्लिअर आहे पहा. आपल्या समोर जे आहे फक्त आकडेवारी येतं. क्लिअर आहे. नेक्स्ट जर आता तुम्ही पाहाल इथं पाहू, कार्यकारी लोकसंख्येला पुरविण्यात येणारा रोजगार क्षमता विचारात घेता 1950-51 मध्ये तो 11.7% होता. क्लिअर आहे पहा. आणि 2016-17 मध्ये तो 24.3% होता. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या काय म्हणतोय. ठीक आहे. शब्द काय आहे? कार्यकारी लोकसंख्येला, क्लिअर आहे, पुरविण्यात येणारा रोजगार. बरोबर आहे. मी जर म्हटलं, मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. मी जर म्हटलं की एक 20 वर्षाचा पोरगा आहे, भावांनो लक्षात घ्या, 20 वर्षाचा पोरगा आहे. ठीक आहे. आपण याला भारतातली ऍक्च्युअल कार्यकारी लोकसंख्या असं म्हणू शकू का? उदाहरणार्थ कळतंय का तुम्हाला? सर कळलं नाही मला. ठीक आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, कळलं नाही. ठीक आहे. मी तुम्हाला परत सांगतो. ठीक आहे. लक्षात घ्या, हे जर उदाहरण कळलं नसेल तर आपण दुसरं इझी उदाहरण घेऊ. समजा आपण म्हटलं, क्लिअर आहे, किती एक बाबा आपण उदाहरणार्थ 100% मित्रांनो, काय टक्के म्हटल्यापेक्षा 100 लोक आहे. ठीक आहे. या 100 लोक जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे पहा, तर यांना जे आहे काय 100च्या 100 लोकांना जे रोजगाराची आवश्यकता असते का? एक उदाहरणार्थ जर पाहिलं तर नसते. कसं? अरे लक्षात घ्या, हा ऍव्हरेज आपण आकडा घेतला. ठीक आहे. यातलं जर तुम्ही पाहिलं तर काही मित्रांनो काय एक 16 वर्षाचा पोरगा असेल. ठीक आहे. 100 कळतं म्हणून लवकर. ठीक आहे. काही एकंदर 30 वर्षाचा पोरगा असेल. क्लिअर आहे का? काही एकंदर 15 वर्षाचा पोरगा असेल. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट मित्रांनो, हे कार्यकारी लोकसंख्या म्हणजे अशी की ज्याला ऍक्च्युली मित्रांनो काय रोजगार हवा आहे. क्लिअर आहे का? आणि मित्रांनो तो काय रोजगार त्याला मिळतोय. दोन गोष्टी सांगितल्या. कुठल्या? कार्यकारी लोकसंख्या याची ती ऍक्च्युअली मित्रांनो काय करून आली माहितीये का? अशी लोकसंख्या आहे. क्लिअर आहे. मग आपण असं म्हणू शकतो का काय 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये किती? 130 ऍव्हरेज बोलतोय. ठीक आहे. 130 लोकसंख्येच्या मित्रांनो देशामध्ये एक अंदाजे जर तुम्ही पाहाल तर 20 कोटी असं म्हणतोय मी कार्यकारी लोकसंख्या आहे. क्लिअर आहे का? 20 कोटी अंदाजे घेतलं. ठीक आहे. की बाबा हे काय करून आले? ऍक्च्युली कुठलं तरी काम करून आले. क्लिअर आहे का? यांच्यावर यांची फॅमिली डिपेंड आहे. मी काम तर लक्षात घ्या. ठीक आहे. या अनुषंगाने जर पाहाल मित्रांनो, तर उद्योग क्षेत्रातनं या लोकांना संधी किती मिळाली? कन्सेप्ट कळताय? रोजगार किती मिळाला? आपल्याला तो मूड पाहायचा. ठीक आहे. मग लक्षात घ्या, रोजगार क्षमता विचार घेता 1951 50-51 मध्ये मित्रांनो 11.7% होता. मग आता तुम्हाला सर हे परत कळलं नाही 11.7? लक्षात घ्या, मी काय म्हणतोय. ठीक आहे. आपण पहिला आकडा पाहिला. काय पाहिला? मुळात 100 पैकी, क्लिअर आहे भावांनो, जीडीपी ऍव्हरेज किती होता? क्लिअर आहे पहा. 50-51 मध्ये तो होता काहीतरी 16%. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, क्लिअर आहे, उद्योग क्षेत्रातील, क्लिअर आहे पहा, मी काय म्हणतोय, 100 पैकी मित्रांनो, क्लिअर आहे, 100 लोकांपैकी साधारणतः त्या कालखंडामध्ये एक 11.7% म्हणजे 11 किंवा 12% लोकांना काय उद्योग क्षेत्रातनं मित्रांनो काय मिळाला? रोजगार मिळाला. क्लिअर आहे का? हा तर होता 50-51 ची गोष्ट. 16-17 ची जर तुम्ही टक्केवारी जर पाहाल तर 24.3% मित्रांनो. अरे लक्षात घ्या, 24.3% याचा ऍव्हरेज अर्थ तुम्हाला कळतोय का? ती 3% बाजूला ठेवू द्या. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. 100 पैकी 25 लोकांना, साधं सरळ कन्सेप्ट कळतंय का? काय 100 पैकी 25 लोकांना मित्रांनो उद्योग क्षेत्रामधनं डिरेक्टली काय मिळतं? रोजगार मिळत आहे. काय मिळत आहे? रोजगार मिळत आहे. ठीक आहे. मग याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला की आपली उद्योग मित्रांनो जर तुम्ही पाहाल तर काय नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी महत्वाचे उद्योग क्षेत्र जर पाहाल 25% लोकांना मिळून आलं रोजगार. कन्सेप्ट कळत का? ठीक आहे. साधारणतः पहा प्रत्येकच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एमआयडीसी असतं. तुम्हाला माहिती आहे आज एमआयडीसी म्हणजे खरं सांगू का अमरावतीतली एमआयडीसी, काही लोक अमरावतीत जर राहत असेल तर त्यांना माहित असेल. क्लिअर आहे पहा. अमरावती एमआयडीसी किती? जिल्हा एकच आहे भावांनो. जिल्हा एकच आहे. अमरावती शहराच्या बाजूला 3 एमआयडीसी तयार झालेले आहे. जर काही लोकांना माहित जर असेल काही गोष्टी, क्लिअर आहे पहा, म्हणजे अमरावतीची जुना बायपास रोड असणारी एमआयडीसी पहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची आमच्या इकडे कुठलं तो एरिया आहे त्याला काय म्हणता येईल,
अकोट नावाचा आमच्या इथचा एक एरिया आहे, ठीक आहे. अकोली नावाचा एक एरिया आहे. त्या अकोलीवर आम्ही दुसरी एमआयडीसी सेटअप केली, ठीक आहे. तिथं पण सेटअप चालू आहे. तिसरी एमआयडीसी जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच लोकांना माहित आहे, फेमस आहे नांदगाव पीठची एक एमआयडीसी आहे. भरपूर मोठी आहे, ठीक आहे. भरपूर मोठी आहे म्हणतोय. आणि ऍक्च्युली आहे नांदगाव पेठची जी एमआयडीसी आहे तिचा एक्सटर्नल भाग अजून वाढवलेला आहे. म्हणजे जमीन वगैरे आम्ही घेऊन ठेवलेली आहे. क्लिअर आहे का? सांगायचं उद्दिष्ट नाही म्हटलं तरी मित्रांनो काही यातनं रोजगार मिळतोय, ठीक आहे. कार्यकारी लोकसंख्या, क्लिअर आहे का? कन्सेप्ट काय आहे का? चला आता हे जे मित्रांनो रोजगार क्षमतेचा एक विषय झाला, ठीक आहे. थोडस आपण जे थोडं समोर जाऊ. निर्यातीमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा. आता एक जर तुम्ही पाहाल गाव सर, तुम्ही म्हणाल सर आयातीमध्ये तुम्ही का बोलले नाही किंवा आयातीची जी आहे तुम्ही आकडेवारी का सांगितली नाही. भावांनो लक्षात घ्या ना, भारतातून जो उद्योग, जो माल तयार होत आहे, जे प्रोडक्शन होत आहे, ठीक आहे, याच्या निर्यात करण्यामध्ये जितकं प्रॉफिट आहे, ठीक आहे. आणि प्रॉफिट समजा लक्षात घ्या, प्रॉफिट कशात आहे, निर्यातूनच आहे, निर्यातीतूनच आहे, ठीक आहे. आयातीतून आहे का? मला एक गोष्ट सांगा, भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचं आयात करतोय, कन्सेप्ट आहे का, ठीक आहे. याचा अर्थ तुम्हाला कळला. जर आपण आयात करत असेल तर भारतातून मोठ्या प्रमाणात मित्रांनो पैसा जो आहे ना हा कुठे चालला रे, हा चालला तुमच्या बाहेरच्या देशामध्ये. साधा लॉजिक आहे, ठीक आहे. याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, जी की आपलं उद्योगाची जी भरभराट आहे, क्लिअर आहे, किंवा उद्योगाचा जीडीपी हे पाहत असताना निर्यातीमध्ये जो शेअर चालू आहे तो पाहला पाहिजे, ठीक आहे. मग निर्यातीमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये बघा किती होता, 39.5% होता. हो, त्याही कालावधीमध्ये पहा बऱ्यापैकी होता. 50-51 मध्ये जर तुम्ही पाहाल, ठीक आहे. आणि 16-17 मध्ये जर ते आकडेवारी जर तुम्ही पाहाल मित्रांनो, तर क्लिअर आहे का 46.5%. किती? 46.5% मित्रांनो आपण काय करतो आहे लक्षात घ्या. याचा अर्थ तुम्हाला कळतोय, 100 वस्तू आपण काय करतोय, निर्यात करतोय. लॉजिक लक्षात घ्यायचं, क्लिअर आहे का? 100 वस्तू जर निर्यात करत असाल मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, निर्यात करत असताना आपल्या इथं जर तुम्ही पाहाल तर काय आहे, जवळपास 16-17 मध्ये आकडेवारी काय सांगतो, 46.5%. इतका भाग मित्रांनो आपण काय करतो आहे, साधारणतः जर तुम्ही पाहाल तर इतके वस्तू जर तुम्ही पाहाल तर आपण काय निर्यात करतो, ठीक आहे. आता एक गोष्ट परत मित्रांनो जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, साधं सर्व सोपं पहा. याच्यामध्ये साधारणतः वस्तू कुठली असेल, ठीक आहे, तुम्हाला खोटं वाटेल. याच्यात सगळ्यात महत्वाची मित्रांनो सॉफ्टवेअर. तुम्हाला माहिती आहे का, सॉफ्टवेअर जे कम्प्युटर हे हार्डवेअर झालं, लॅपटॉप हार्डवेअर झालं, ठीक आहे. सॉफ्टवेअर मध्ये क्लिअर आहे का मोठ्या प्रमाणात आपण टेक्नॉलॉजी मित्रांनो काय करतो माहिती आहे का, आपण जे ही इम्पोर्ट करतो, ठीक आहे. क्लिअर आहे का? चला मला असं वाटते तेव्हा जे आकडेवरील किंवा ते कन्सेप्ट तेव्हा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगा, ठीक आहे. ही चित्र मित्रांनो सध्याच आहे, ठीक आहे. मग आता तुम्हाला सर काव हे तुम्ही 2016-17 सांगितलं, सध्या जीडीपी ची परिस्थिती काय आहे, क्लिअर आहे का? आणि ती पण कशी एक वर्ल्ड वाईड, क्लिअर आहे का? पण भावांनो मी काय म्हणतो, हे आकडे जे आहे, क्लिअर आहे का? म्हणजे पहा ना, एखादं त्याला काय म्हणते न्यूज चालू आहे, ठीक आहे. न्यूज चालू असताना जे काय बरेच वेळा तुम्ही अशी न्यूज ऐकता काय, की रेल्वे धावत असताना क्लिअर आहे का एका महिलेला भारतीय जवानांनी पडण्यापासून वाचवलं, क्लिअर आहे का? आणि खाली लिहिलं, खाली ते कंटिन्यू तो फोकस चालू असते, सीसीटीव्ही तिथे पाहिलं असेल तुम्ही कधीतरी. सीसीटीव्हीचा तो दाखवला असते आणि खाली पट्टी पण लिहिली होती काय, यह चित्र आपको विचलित कर सकता है, कृपया ना देखे. अशी खाली जायला पट्टी लिहिली असते काहीतरी, ठीक आहे, की यह चित्र आपको विचलित कर सकता है. आता मी खरं सांगू का तुम्हाला, ठीक आहे, प्रॉब्लेम का आता हे 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 चित्र जे तुम्ही पाहून आले स्क्रीनवर, यह चित्र भी आपको विचलित कर सकता है. क्यों? क्योंकि आपके बाजू में नाही म्हटलं चायला तरी कुठेतरी कोरोना लपलेला असेल. हो, हो. हे कोरोना जर तुम्ही पाहाल भावांनो तर लक्षात घ्या 2020 मध्येच आलेला आहे. 2019 मध्ये आलेला आहे, क्लिअर आहे. 20 वर्ष आपलं त्यांनी खराब केलं वेगळं, क्लिअर आहे. चायनामध्ये याचं प्रोडक्शन तर कितीतरी वर्ष सुरू झाले सर, क्लिअर आहे का? आणि तो परत लक्षात घ्या त्या चायनाच्या त्या वुहान नावाची जी लॅबोरेटरी आहे तो तिथूनच बाहेर पडला, क्लिअर आहे का? कन्सेप्ट कळत आहे. हे लोक म्हणून आले की बाबांनो ते काय त्या घुबडांच्या याच्यात ते तो तिथून काहीतरी पसाला वटवा घोळांच्या माध्यमातून. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही कुठेही थोडस टॅली करा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वाल्यांना हे बऱ्यापैकी माहिती असते. एकट्या वटवा घुळामध्ये आजही म्हणतोय अनेक व्हायरसेस आहेत.
मी काय म्हणतो लक्षात घ्या. वटवा गुळ, अरे साधं तुमच्या घरात अशोकाचं घड असेल तर पहा, अशोकाचं झाड जर असेल तर वटवा गुळ तिथे डेली बसतात की नाही. आता तुम्हाला सर तुम्ही असं कोण सांगितलं, माझ्याच घरी मोठं अशोकाचं झाड आहे, ठीक आहे. हा, सावलीसाठी आम्ही ते लावलेलं आहे. आजही अनेक वटवा गुळाच्या गिरक्या ज्या मित्रांनो त्याच्यावर चालू असते, ठीक आहे. आणि वटवा घडांमध्ये जर तुम्हाला तर प्रचंड व्हायरसेस आहे वेगवेगळ्या प्रकारचे, ठीक आहे. आणि हाही त्याच्यात आहे का, तो हाही त्याच्यात आहे, ठीक आहे. ऍक्च्युली हा लेबॉरेटरी मधूनच मित्रांनो जे 19 मध्ये, सप्टेंबरच्या 19 मध्ये बाहेर पडला. 2 ते 3 महिने चायना काही बोलला नाही, क्लिअर आहे का, सगळं जग जाहीर आहे. विषय लक्षात आहे, विषय असा आहे की 22 मार्च पासून, क्लिअर आहे का, यांनी काय केलं, भारतात धुमाकूळ घातली, उदाहरणार्थ लॉकडाऊन. आणि लॉकडाऊन मिळतं मित्रांनो भारतीयच अर्थव्यवस्थाने, तर जगाच्या ज्या ज्या देश मित्रांनो विकसित लोक होते त्यांच्या अर्थव्यवस्था झोपलेल्या आहे. हो, झोपलेलं आहे म्हणतोय मी, क्लिअर आहे का? हां, आणि काही लोक मित्रांनो म्हणजे फार सकाळ होते, क्लिअर आहे का? सकाळ झाल्यानंतर आपण थोडं फ्रेश होतो, अर्ध्या एक तासानं छान अंघोळ होते. मग सुजित कुंभारकर बाबाजीचं कीर्तन असते छानपैकी 8:30 वाजता. हां, असं बरं वाटतं एकदम, ठीक आहे. दिवस फ्रेश होऊन जाते. याच्यात कन्सेप्ट लक्षात घ्या. हां, हां, कन्सेप्ट हसण्यावर घेऊ नका मित्रांनो. ब्रिटनमध्ये जर तुम्ही आज पाहाल, कोरोनाची आजची थोडी आकडेवारी पहा, ब्रिटन मधली, अमेरिकेतली आकडेवारी पहा मित्रांनो. कालचा रेशो असा आहे, म्हणतात 13,000 लोक काल जगभरामध्ये कोरोनानं गचकलेले आहे, क्लिअर आहे पहा. हल्ली आपल्या इकडं रेट बरा आहे, बम मस्त काय, लग्न वग्न बम सेलिब्रेट आपण सगळे करून आलो. तो साला डोकं वर कधी काढून की सांगता येत नाही, क्लिअर आहे पहा. हे चित्र तुमच्या समोर ते दिसतंय, थोडं विचलित करता येईल. काय सांगायचं उद्दिष्ट मित्रांनो, साधारणतः जर पाहाल तर ही आकडेवारी जर तुम्ही पाहाल तर 19-20 ची आकडेवारी तुमच्या समोर दिलेली आहे, ठीक आहे. क्लिअर आहे का, ग्रोस व्हॅल्यू ऍडेड, क्लिअर आहे का, याच्यातनं जर तुम्ही पाहाल त्यांची जे पॉइंट आहे 100 त्यांनी जे आहे एक ठेवलं, क्लिअर आहे. सर्व्हिस क्षेत्र जर तुम्ही पाहाल तर 55% सर्व्हिस क्षेत्रामध्ये काम केलं, ठीक आहे. 19-20 ची आकडेवारी, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर अँड इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहाल तर 27.4% इंडस्ट्रीमध्ये, क्लिअर आहे का. आणि साधारणतः जर तुम्ही पाहाल तर ऍग्रीकल्चर क्षेत्र जर तुम्ही पाहाल, फॉरेस्ट्री किंवा फिशिंग तुमचं, ठीक आहे, तर हे साधारणतः 17.3% होतं, कन्सेप्ट आहे पहा. आणि मग मॅन्युफॅक्चरिंग वगैरे, ठीक आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग 15.1% जे आहे याच्यातनं साधारणतः काय त्यांनी जे मित्रांनो एक परफॉर्मन्स जो आहे हा आपला दिलेला आहे, क्लिअर आहे पहा. तर साधारणतः खरं तर मित्रांनो इतका काही जो आहे हा काय, आणि ऍक्च्युली जो याच्यापेक्षा जास्तच आहे, ठीक आहे. पण थोडस कोरोनाच्या याच्यामुळे जे याच्यामध्ये आकडेवारी ट्रिमेंडस म्हणतो काय, थोडस कमी आलेली आहे, क्लिअर आहे पहा. आणि एक वर्ल्ड ट्रिलियन, क्लिअर आहे का, डॉलरच्या तुलनेमध्ये ते थोडस दिलं असते काय काय तर, ठीक आहे. तर हे थोडस घसरलेलं जर तुम्ही पाहाल 0.68, क्लिअर आहे का, प्रचंड घसरलेलं आहे, ठीक आहे. तर हा साधारणतः इंडस्ट्री क्षेत्रातला होता, ठीक आहे. मला साठी पटाकन थोडं समोर जाऊ, ठीक आहे. आता पहा, हे होत असताना काय होतं माहितीये का, हे सगळं काढत असताना सीएसओ काय करतं, म्हणजे हे तुम्ही ना सर काढतात कशावर, ठीक आहे. हा जो जीडीपी वगैरे तुम्ही जे सगळं सांगून आले, हे काढतात कशावर बा, ठीक आहे. तर लक्षात घ्या, साधारणतः याला आय-आय-पी, क्लिअर आहे का, असं म्हणतात, ठीक आहे. आता हे आय-आय-पी जे आहे हे काय, थोडंसं मी तुम्हाला पटकन समजून सांगतो, ठीक आहे. पहा काय आहे माहितीये का, साधारणतः याला औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक असं म्हणतात. काय म्हणतात, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, ठीक आहे. कन्सेप्ट आहे पहा. जसं आपण पहा जीडीपीचा एक इंडेक्स आहे, क्लिअर आहे पहा. तसंच मित्रांनो हा एक इंडेक्स आहे, ठीक आहे. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, ठीक आहे. जे काही क्लिअर आहे, साधारणतः लक्षात घ्या, जे की प्रोडक्शन होत आहे, ठीक आहे, याच्यावर जर तुम्ही पाहाल, पहा सीएसओ दर महिन्याला मित्रांनो आय-आय-पी जे आहे मोजतं. थोडस लॉजिक समजून घ्या, त्यात काय काय आहे ते आपण समजू, ठीक आहे. आय-आय-पी म्हणजे काय, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक आहे मित्रांनो. सीएसओ जो आहे हा दर वर्षाला मोजण्याचं महत्वाचं काम करतं, क्लिअर. आणि आधारभूत वर्षाला, ठीक आहे. आता बेस इयर नावाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली, ठीक आहे. सध्या आधारभूत वर्ष जे आहे काय, 2011-12चं जे आधारभूत वर्ष आहे, मी तुम्हाला परत सांगतोय हे चेंज होणार आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. असं नाही एकदम आता बाबा आता काय 20-21 आहे, क्लिअर आहे का, तर मग जो आहे 20-21 होणार आहे, मी तुम्हाला हे सांगितलं, ठीक आहे. अजून ते ऑफिशियल डिक्लेअर करायचं बाकी आहे, ठीक आहे. क्लिअर आहे का. आधारभूत वर्ष ठरवत असताना त्याची पण एक छानपैकी कमिटी असते, ठीक आहे. ती कमिटी जी आहे ती आधारभूत वर्ष ठरवते, ठीक आहे. आपण थोडस प्रिव्हियस पाहतोय म्हणून, ठीक आहे. आधारभूत वर्षाला आय-आय-पी 100, क्लिअर आहे का, असा तो मानण्याची पद्धत आहे, ठीक आहे. क्लिअर आहे का समोर. मग आता याच्यात नेमकं केलं काय जातं, क्लिअर आहे. साधारणतः जर मित्रांनो पहा, आय-आय-पी जो आहे ना, क्लिअर, हे काढत असताना
साधारणतः विशिष्ट वस्तूचं मित्रांनो जे की उत्पादन आहे, क्लिअर आहे का, हे विचारात घेतलं जातं. ठीक आहे, कन्सेप्ट पाहताय का? आता विशिष्ट वस्तूचं उत्पादन का मित्रांनो, यामध्ये काय केलं आहे, काही विशिष्ट अशा वस्तू आहे मित्रांनो ज्या आपल्याला डेली हव्या असतात. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, आणि अशा काही वस्तू आहे मित्रांनो काय, या साधारणतः 6 महिने किंवा वर्षभरात आपल्याला हवं असतं. ठीक आहे, त्या बेसवर मित्रांनो काय साधारणतः याचं 2 गटामध्ये काय केलंय मित्रांनो, वस्तूचं वर्गीकरण केलंय. ठीक आहे, आणि ह्या वस्तू ज्या आहेत कन्सेप्ट लक्षात आहे का, दरवर्षी मित्रांनो चेंज होतात. हो, अरे पहा ना, मागणी आणि गरज क्लिअर आहे, हे फार सुंदर आहे मित्रांनो. म्हणजे उदाहरणार्थ सांगू का, हो भावानो लक्षात घ्या, आपण हल्लीचा नाश्ता पोहे किंवा उपमा साधारणतः सकाळी पोहे किंवा उपमा होतो. ठीक आहे, एक साधारणतः जर पाहिलं तर. ठीक आहे, चायला पुढच्या 15 वर्षानंतर पोहे उपम्याची जागा जर न्यूडल्स कंपल्सरी जर घेतली तर काही चेंज होईल का? हो, नूडल्स क्लिअर आहे, चायनीज पदार्थ गमतीचा भाग थोडासा बाजूला ठेवा. पण नूडल्स न जर जागा पुढच्या 10 वर्षानंतर नाश्त्याची जर घेतलीच, ठीक आहे, तर याच्यात नवल नको, क्लिअर आहे का? मग कालांतराने आपल्याला काय करावं लागेल माहितीये का, नूडल्स पण याच्यात टाकावं लागेल. क्लिअर आहे, आता सध्या तो नाहीये, क्लिअर आहे, पण चालत नाही सांगता येत नाही, नूडल्स पण टाकावं लागेल. कन्सेप्ट कळत आहे का? हे उदाहरणार्थ दिलं बरं, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, जो बदल आहे म्हणतात त्यात तुम्ही साधारणतः 1993-94 मित्रांनो जर विचार केला, तर या वस्तूंच्या संख्या किती होत्या? या 538 होत्या. हे काय म्हणतं लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 2004-5 मित्रांनो जे आहे, हे जे आधारभूत वर्ष होतं, क्लिअर आहे, यावेळेस किती होत्या? 682 होते, क्लिअर आहे का? आणि आज जर तुम्ही पहा 2011-12, क्लिअर आहे का, हे जे आधारभूत वर्ष आम्ही जेव्हा स्वीकारलं, बेस इयर स्वीकारलं मित्रांनो, 839 वस्तू मित्रांनो आम्ही त्यात सहभागी केल्या. किती केल्या? 800 मित्रांनो, किती 39 वस्तू मित्रांनो सहभागी केल्या, क्लिअर आहे का? आणि साधारणतः एकेका गटात, क्लिअर आहे का, याची काय केली, या सगळ्या वस्तूंची गट तयार केले. ठीक आहे, आणि या गटामध्ये मित्रांनो 407 वस्तू गट मित्रांनो एकंदर तयार केले, क्लिअर आहे का? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, एका, अरे लक्षात घ्या ना, 400च्या गुणीला जर 2 जर केले तर 800 येतात, क्लिअर आहे, ऍव्हरेज. आपण असं म्हणू काय, एका गटामध्ये साधारणतः, ठीक आहे, साधारणतः 2 मित्रांनो काय वस्तू असू शकतात कोणत्याही. ठीक आहे, कारण की 839 टोटल आहे, आणि एकेका गटात जर केलं तर 407 वस्तू गट त्यांनी तयार केला, म्हणजे एका गटामध्ये 2-2 लोक येईल, क्लिअर आहे का, वस्तू. ठीक आहे, आता त्यांचं काय कॅल्क्युलेशन आहे ते जाणे, क्लिअर आहे का, त्यांनी काय केलं. ठीक आहे, पण मित्रांनो लक्षात घ्या, हे जे वर्गीकरण केलं ना त्यांनी, क्लिअर क्लासिफिकेशन केलं वस्तूचं, याचे त्यांनी 2 भाग केले. कुठले? एक केलं क्षेत्रस्तरीय वर्गीकरण, क्लिअर आहे का? आता क्षेत्रस्तरीय म्हणजे काय झालं? सेक्टर लेवल क्लासिफिकेशन. ठीक आहे ना, क्लिअर आहे का? सेक्टर लेवल त्यांनी क्लासिफिकेशन केलं. मग याच्यामध्ये 1 नंबर मित्रांनो त्यांनी केला खनिज, क्लिअर आहे का? फार महत्वाचं. ठीक आहे, आणि याचा भारांश, क्लिअर आहे का? साधारणतः लक्षात घ्या, खनिज हा एक वस्तुगट असून मित्रांनो साधारणतः किती, जवळपास 29 वस्तू, किती मित्रांनो लक्षात घ्या, 29 वस्तू मित्रांनो ज्या या नवीन पद्धतीनुसार समावेश करण्यात आलेला आहे, क्लिअर आहे का? आणि याच्या आधी जर पाहाल त्याच्यात एकूण याच्या गटात किती 61 वस्तू होत्या. आता मित्रांनो काय केलं त्यांनी, प्रचंड कमी केलं, क्लिअर आहे का? आणि साधारणतः म्हणून लक्षात घ्या, खनिजांचं महत्व जे आहे मित्रांनो थोडं कमी केलं, आणि गौण असल्यामुळं आयपी जो काढायचा, ठीक आहे, क्लिअर आहे का, याच्यामुळे यांनी वस्तू 29 घेतल्या, आणि साधारणतः याला भारांश किती दिला, ठीक आहे, वेटेज किती दिलं, क्लिअर आहे का? तर वेटेज त्यांनी दिलेलं आहे 14.37%. ठीक आहे, त्याच्यानंतर उत्पादन भारांश, क्लिअर आहे का? ठीक आहे, उत्पादन म्हणजे काय झालं? मॅन्युफॅक्चरिंग झालं. ठीक आहे, खनिज म्हणजे मिनरल्स तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मित्रांनो भरपूर की अशा वस्तू आहे ज्या काय मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मित्रांनो येतात. ठीक आहे, म्हणजे खनिज वस्तू जर आपण सोडल्या तर इतर औद्योगिक वस्तू ज्या या साधारणतः काय याच्यामध्ये मित्रांनो येऊन आल्या, क्लिअर आहे का, उत्पादनामध्ये. आणि याच्यात जर तुम्ही पाहाल तर साधारणतः जवळपास मॅन्युफॅक्चरिंग साठी त्यांनी काय, पूर्वी जर पाहाल तर मूवी फिल्म आहे, त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यानंतर मित्रांनो टीव्ही पिक्चर ट्यूब आहे, क्लिअर आहे का? आता जे आहे या वस्तू त्यातनं मित्रांनो काय त्यांचे म्हणणं नाही, आम्ही गाळल्या या वस्तू सगळ्याच्या, क्लिअर. आणि साधारणतः जर तुम्ही पाहाल तर शस्त्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात जे की उपकरणं वापरल्या जातात ती त्यांनी याच्यात ठेवलं म्हणतात का, कारण की प्रोडक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर तिसरं पद्धत त्यांनी मित्रांनो घेतलंय आणि त्याचं भारांश की जे उत्पादनाचं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं भारांश पहा 77.63% यांनी भारांश ठेवला. ठीक आहे. आणि वीज खूप महत्वाची इलेक्ट्रिसिटी. या इलेक्ट्रिक जर तुम्ही पाहा इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर काम तरी होतात का? होत नाही. ठीक आहे. अजूनही तुम्ही आम्ही भेटतोय. ठीक आहे. पण पहा कधी-कधी लेक्चर मित्रांनो इच्छा असूनही जे लेक्चर घेता येत नाही का कधी-कधी लॅपटॉपची चार्जिंग नसते. क्लिअर आहे. चार्जिंग आणि चार्जिंग म्हटलं तर इलेक्ट्रिसिटी आलीच. ठीक आहे. तर वीज मित्रांनो हा एक वस्तुगट जो आहे त्यांनी घेतला आणि वीज ही एकच वस्तू त्यांनी जी आहे मित्रांनो घेतली आणि साधारणतः 7.99% चा भारांश मित्रांनो जो आहे त्यांनी ठेवला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने यांनी काय केलं सेक्टर वाईज जे आहे ना वर्गीकरण करत असताना 3 महत्वाची गोष्टी यांनी घेतल्या आणि याचं दुसरं पहार जर वापर आधारित मित्रांनो वर्गीकरण. ठीक आहे. आता याचं काय युजर बेस्ड क्लासिफिकेशन. ठीक आहे. आता युजर म्हणजे काय तुम्ही मी क्लिअर आहे. हे सगळे आपण झाले वापर करते. क्लिअर आहे. तर याच्यात त्यांनी साधारणतः 5 वस्तूकडे एकंदर ठेवल्या. ठीक आहे. साधारणतः पाहाल तर एक प्राथमिक वस्तू बेसिक पाहणी काय दिलं डिझेल युरिया वीज. ठीक आहे. आता मला खरं सांगा डिझेल असो क्लिअर आहे पहा साधारणतः आपल्याला लागत नाही का साधारणतः मालाचं एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना डिझेल हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे. पेट्रोलियम वस्तू जर तुम्ही पाहाल. ठीक आहे. युरिया जर तुम्ही पाहाल तर खतांसाठी कृषी क्षेत्रासाठी मित्रांनो युरियाची गरज आहे. वीज जी आपल्याला लागलेलीच आहे. ठीक आहे. तर साधारणतः 35% यांनी याच्यावर ठेवलं प्राथमिक वस्तू. भांडवली वस्तू पाहिजे काय ठेवल्या यंत्र प्रकल्पांना आवश्यक सामग्री. ठीक आहे. यांनी जर तुम्ही पाहाल मित्रांनो कुठं आता साधारणतः पहा जर मी असं म्हटलं डिझेल हे आमचं प्रायमरी गुड्स आहे. ठीक आहे. तर सेकंडरी गुड्स किंवा कॅपिटल गुड्स जर मित्रांनो पाहाल तर डिझेलचं इंजन क्लिअर आहे पहा हे मित्रांनो काय असू शकतं तर हे आपलं जे आहे काय सेकंड क्लिअर आहे पहा किंवा आपण त्याला कॅपिटल गुड्स असं मित्रांनो म्हणू शकतो. ठीक आहे. क्लिअर आहे पहा मग याच्यामध्ये अजून कापड यंत्र झालं मशिनरीज झालंय क्लिअर आहे त्यांचा येऊ शकतो. ठीक आहे. तर याचा यांनी भारांश 8.2% दिला. काही संक्रामक वस्तू मित्रांनो जे दिल्या इंटरमिजिएट गुड्स क्लिअर आहे पहा म्हणजे अर्धवट तयार होणाऱ्या वस्तू ज्या पुढील उत्पादनासाठी मित्रांनो काय वापरले जातात उदाहरणार्थ शिल्लक राहत नाही. क्लिअर आहे. साधारणतः पाहाल तर फर्निचर मध्ये वापरलं जाणारं प्लायवूड. ठीक आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहाल तर कापडांमध्ये वापरणारं कापसाचं सूत क्लिअर आहे पहा किंवा गाड्यांमध्ये वापरला जाणारा गिअर बॉक्स. ठीक आहे. तर अशा काही वस्तू ज्या असंक्रामक वस्तू यांनी ठेवल्या 17.22% वेटेज त्याला दिलं. स्टारमार्क यांनी जे काय दिलं असं लक्षात घ्या स्टारमार्क काय पायाभूत व बांधकाम. ठीक आहे. फार महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन गुड्स. ठीक आहे. हा गट नव्यानं बनवण्यात आला असून पायाभूत सुविधांसाठी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू या गटात विचारात घेतात सिमेंट विटा फरशी रंग क्लिअर आहे पहा इत्यादी जे आहे याच्यामध्ये येऊन आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 टिकाऊ वस्तू यांनी मित्रांनो अशा घेतल्या. ठीक आहे. जे ड्युरेबल कन्झ्युमर गुड्स आहे. ठीक आहे. जे आपण वापरतो क्लिअर आहे पहा. ठीक आहे. 5 मग याच्यात पाहिजे काय घेतलं प्रेशर कुकर आहे कार आहे क्लिअर आहे दागिने आपण प्रत्येक जण वापरतो क्लिअर आहे. तर साधारणतः अशा ज्या आहे मित्रांनो याच्यात ज्या गोष्टी यांनी घेतल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहाल तर याचा भारांश यांनी 12.84% दिला. त्याच्यानंतर 6 एकेरी वापराच्या वस्तू क्लिअर आहे पहा. ठीक आहे. म्हणजे एकदा त्याचा वापर होतो आणि आपण त्या कन्झ्युम घेतो. ठीक आहे. जसं यांनी जर पाहाल तर साखर आहे चहा आहे औषधी आहे क्लिअर आहे वन टाइम आपण त्याचा घेतोय. ठीक आहे. तर असं 15.33% दिलं. ठीक आहे. आता झालं काय मित्रांनो थोडंसं लक्षात घ्या या सगळ्या वस्तूचं क्लासिफिकेशन यांनी केलं. वरील माहिती संकलित करण्यासाठी सीएसओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन मित्रांनो किती 14 स्त्रोतांचा मित्रांनो वापर करतं क्लिअर आहे आणि साधारणतः 16-17चा आयआयपी जर वृद्धी दर जर तुम्ही पाहाल आता परत याचे कॅल्क्युलेशन वगैरे आपल्याला काढायची नाही मी आधी सांगतो. ठीक आहे. 16-17चा जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये जर मित्रांनो पाहाल तर जवळपास 5%. ठीक आहे. हा आयआयपी वृद्धी दर जो आहे मित्रांनो हा होता. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पटाकन. ठीक आहे. आता ही ठीक आहे हे सगळं जे आहे झालं. ठीक आहे. पण आयआयपी फार महत्वाची कन्सेप्ट आहे थोडस आपण पटाकन जाऊ. ठीक आहे. इंडस्ट्री पाहतोय त्याच्यामुळे औद्योगिक पॉलिसी. ठीक आहे. आता थोडस आठवते का पहा. ठीक आहे. आपण काय केलं माहितीये का जेव्हा आपण इतिहास शिकवला तेव्हा पहा तुम्हाला आठवते म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी देखील काय इकॉनॉमिक पॉलिसी आपल्या मित्रांनो इंग्रजांनी देखील तयार केल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिथं काय औद्योगिक पॉलिसी मित्रांनो सुरू केलेल्या. ठीक आहे. पहिली औद्योगिक पॉलिसी 1948. ठीक आहे. समजून घेतात काय काय होतं थोडस. ठीक आहे. पहा
भारतात 8 एप्रिल 1948 मध्ये मित्रांनो पहिलं औद्योगिक धोरण श्री श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे बीजेपीचं क्लिअर आहे का जे बेस आहे ठीक आहे श्यामाप्रसाद मुखर्जी प्रत्येकाला माहिती आहे ठीक आहे ते हेजरपाल यांनीच पहिलं औद्योगिक धोरण मित्रांनो मांडलं ठीक आहे याच धोरणामध्ये अर्थव्यवस्था स्थापन करण्याचा निर्णय मित्रांनो कुठली पण ती अर्थव्यवस्था कुठली मिश्र अर्थव्यवस्था आता हे हे लॉजिक कळत आहे अर्थशास्त्र या विषयाचं आपलं पहिलं लेक्चर आठवते का पहा ठीक आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ज्या अर्थव्यवस्थेमध्ये क्लिअर आहे पहा साधारणतः आपण काय दोन्ही अर्थव्यवस्थांचा विचार करतो म्हणजे कुठली बेसिक उदाहरणं देतो मी परत सांगतो काही पुस्तकांमध्ये शब्दप्रयोग वेगवेगळे आहे ठीक आहे साधा शब्दप्रयोग जो आहे रुढलेला मान्यता प्राप्त एक लक्षात घ्या समाजवादी अर्थव्यवस्था क्लिअर आहे का म्हणजे काय समाजाच्या सर्व समाजाच्या काय शेवटच्या घटकाचा विचार करून मित्रांनो एक अर्थव्यवस्था तयार केली जाते ती समाजवादी ठीक आहे मागणी क्लिअर आहे पहा क्लिअर आहे आणि पुरवठा हा विचारात नाही घेतला जात क्लिअर आहे जीवनावश्यक वस्तू मित्रांनो जे त्याच्या पुरवठा करणार भर आहे ठीक आहे नफा मिळवणे हा उद्देश नाही ठीक आहे पण याच्या विरुद्ध मित्रांनो दुसरी अर्थव्यवस्था आहे कुठली भांडवलवादी अर्थव्यवस्था आठवते का पहा भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय ज्या गोष्टीची मागणी आहे तसा पुरवठा पटापट करायचा सध्या काय चालू आहे सध्याच्या पुराणे चालू आहे स्पीड क्लिअर आहे पहा स्पीड कशामध्ये इंटरनेटची ठीक आहे झालं 3G झालं 2G झालं आता लगेच 4G क्लिअर आहे पहा मोदी खुश बरोबर आहे मोदी खुश म्हटल्यापेक्षा अंबानी खुश ठीक आहे 4G आणि अंबानीनं परत सांगितलं काय तो तुम्हाला लुटायला बसलेलाच आहे काय कारण की त्याचं स्वप्नच आहे काय करलो दुनिया मुठ्ठी में क्लिअर आहे पहा आता त्याचं स्वप्नच जर करलो दुनिया मुठ्ठी में क्लिअर आहे पहा तर तो हळूहळू पावलं उचलून आला क्लिअर आहे तो 5G तुम्हाला देऊन आला क्लिअर आहे 5G तो लगेच पुढच्या वर्षी लॉन्च करतो म्हणतात क्लिअर आहे आणि तुम्हाला मी परत सांगतो 5G लॉन्च करण्याच्या दादात एअरटेल वाल्यानं तिथं जिओ झालं एअरटेल वाल्याला क्लास असते घोषणा घोषणा काहीच करत नाही त्याच्या आधीच चालू करून देईल तुम्हाला परत सांगतो काय तुम्हाला 4Gचं आठवते का पहा ठीक आहे सगळं इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे ठीक आहे 4G ची घोषणा सगळ्यात पहिले अंबानीने केली की आम्ही भारतीयांना सगळ्यात पहिले काय करू 4G देऊ क्लिअर आहे जिओ वाले म्हणत होते आणि यांना एअरटेल वाल्याने गेम करून टाकला तुम्हाला आठवते का बा काय ते एअरटेलची पोरगी आठवते का चिवचिव चिवचिव करणारी क्लिअर आहे पा अबे ते जिओने 2 महिन्याच्या आधीच एअरटेलचे 4G लॉन्च झालं होतं कितीतरी वेळा क्लिअर आहे पा आणि सेवा देऊन मोकळे झाले होते ठीक आहे शेवटी काय आहे मित्रांनो लक्षात घ्या भांडवलवादी अर्थव्यवस्था ठीक आहे क्लिअर आहे पा साधं सरळ सोपं लक्षात घ्या आम्ही 1948 मध्ये काय स्वीकारलं आम्ही मिश्र अर्थव्यवस्था जे मित्रांनो स्वीकारले ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या आम्हाला समाजवादी पाहिजे होतं का पण डेव्हलपमेंट पण आपल्याला आपली पाहिजे होती ठीक आहे त्या अनुषंगानं खाजगी उद्योगांना परवाना घेण्याचे बंधन होते आता काय होतं एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आम्हाला खाजगी उद्योग क्षेत्र हवे आहे का पण मित्रांनो परमिशन ठीक आहे क्लिअर आहे का आणि परमिशन तर तुम्हाला माहित आहे कधीतरी तुम्ही एखाद्या उद्योगाला परमिशन घ्याल गेलेले आहे का पा म्हणजे खिसा रिकामा करणे क्लिअर आहे टेबला खालून देणे क्लिअर आहे पा हे प्रकार झाल्याशिवाय आपल्याला परमिशनच भेटत नव्हतं ठीक आहे मग साधारण लक्षात घ्या क्लिअर आहे काय होतं माहितीये का उद्योगांसाठी परवाना ठेवला होता ठीक आहे नेक्स्ट या धोरणाच्या रक्षणासाठी 1951 मध्ये उद्योग विकास व नियमन कायदा मित्रांनो हा देखील करण्यात आला ठीक आहे कन्सेप्ट पाहताय का चला त्याच्यानंतर पहिलं औद्योगिक धोरण दुसरं औद्योगिक धोरण 1956 मध्ये ठीक आहे म्हणजे 48 आणि आपण 58 असं जर म्हटलं तर 8 वर्षानंतर काय केलं यांनी दुसरं एक औद्योगिक पॉलिसी तयार केली ठीक आहे 30 एप्रिल 1956 ला दुसरं औद्योगिक धोरण यांनी जे काय केलं स्थापन केलं समाजवादी समाज रचना निर्माण करण्याचं स्वप्न यात पाहण्यात आलं आता समाजवादी अर्थव्यवस्थेसाठी का लक्षात घ्या साधारणतः मित्रांनो समाजवादी अर्थव्यवस्था आम्ही जे ही का हे साधारणतः जर पाहाल तर काँग्रेसच्या क्लिअर आहे आवडी नावाचं एक अधिवेशन आहे काँग्रेसचं त्याच्यामध्ये जे ही पॉलिसी मित्रांनो जे स्थापन केली क्लिअर आहे का आणि साधारणतः जर तुम्ही पाहिलं ठीक आहे तर एक मेजॉरिटी जर तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये नेमकं काय होतं क्लिअर आहे साधारणतः यांनी काय केलं याच्या 3 क्षेत्रांमध्ये याचं वर्गीकरण केलं ठीक आहे क्लिअर आहे एनेक्स्चर 1 एनेक्स्चर 2 आणि एनेक्स्चर 3 क्लिअर आहे मग एनेक्स्चर 1 मध्ये जर तुम्ही पाहाल सार्वजनिक क्षेत्र झालं 17 उद्योग क्षेत्राचा यांनी काय केलं होतं विचार केला ठीक आहे की ज्याच्यावर काय केंद्र शासनाचा अधिकार असेल ठीक आहे म्हणजे 17 कंपनी जर काय सेंट्रल गव्हर्नमेंटचं लक्ष असेल
यांनी एनएसच्या सेकंड किंवा ब मध्ये 12 मित्रांनो काय उद्योग क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आणि शासनच नवीन कारखाने उभारू शकतात. क्लिअर आहे का? अशी यांनी याच्यात जे मित्रांनो भूमिका ठेवली. क्लिअर आहे का? आणि गव्हर्नमेंटच काय करेल, असे 12 कारखाने उभारतील. ठीक आहे. आणि डेफिनेटली मित्रांनो उद्योग जे काही आहे, ठीक आहे, म्हणजे उद्योग मंत्री वगैरे जे त्याला परमिशन देतील. ठीक आहे. साधारणतः एनेक्स 3 मध्ये पायांनी काय केलं, जे म्हणजे वरचे 17 आणि खालचे 12 अशा याच्यामध्ये जे उद्योग येत नाही, क्लिअर आहे का? तर अशा उद्योगांना परमिशन देण्यासाठी मित्रांनो काय, हे खाजगी क्षेत्रातले लोक उभारू शकतात का? उभारू शकतात. ठीक आहे. फक्त परवाना घेणे मित्रांनो फार महत्वाचं होतं. क्लिअर आहे का? तर साधारणतः जर तुम्ही पाहाल तर या कालखंडामध्ये काय झालं होतं, परवाना राज जे आहे चालतंय का? ठीक आहे. परमिशन राज. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, खरंच पहा, तुम्ही कधीतरी एखादा उद्योग टाकण्याच्या मार्गावर लागा. ठीक आहे. मोदी सरकारने मित्रांनो हे ओळखलंय. मी काय म्हणतो लक्षात घ्या, त्याचं पण आपण चित्र पाहणार आहे. थोडस मी काय म्हणतो लक्षात घ्या, एक उद्योग मित्रांनो तुम्ही कुठला पण सुरू केला ना, क्लिअर आहे, मग तो लहान असो किंवा मोठा असो, तुम्हाला खोटं वाटेल, याच्या प्रोसेस मध्ये 3 वर्ष जातात भारतामध्ये. हो, मी काय म्हणतो लक्षात आहे का? एक उद्योग उभा करायचा आहे, याच्या सर्व परमिशन्स आणि उद्योग उभा करायला 3 वर्ष लागले. याचा अर्थ जर मित्रांनो करत असेल तर तुमचं उद्योगांमध्ये भांडवल जी गुंतवली ही 3 वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला आउटपुट येत नाही. क्लिअर आहे. आणि जर तुम्ही उद्योग सुरूही केला तर पुढचा 2 वर्ष मित्रांनो तुम्हाला काय आउटपुट किंवा तो बिझनेस सेटल व्हायला लागतात. ठीक आहे. म्हणजे उद्योग टाकायचा म्हणजे संयम पा किती, 5 वर्ष नाही म्हटलं तरी तुमचे असेच जात होते. ठीक आहे. परमिशन राहिली. क्लिअर आहे का? नेक्स्ट आता काय झालं, कन्सेप्ट आहे. तिसरं औद्योगिक धोरण यांनी केलं 1969 ला. यामध्ये काय केलं लक्षात घ्या, खाजगी क्षेत्राच्या एकाधिकारशाही खूप वाढली. क्लिअर आहे. आता या कालखंडामध्ये मित्रांनो काय होतं थोडंसं लक्षात घ्या, की खाजगी लोक आता शेवटी कसं आहे माहितीये का, मला एक गोष्ट सांगा, अंबानी जर तुम्ही पाहाल, उदाहरणार्थ देतो. ठीक आहे. अंबानी त्याच्या पद्धतीनं काय करून आला माहितीये का, तुम्हाला आठवतो त्याच्या पद्धतीने तो व्यवसाय करून आला. ठीक आहे. त्याला प्रॉफिट येऊन आला. क्लिअर आहे. तर तुम्ही त्याला काही करू शकता का? अरे त्याच्या, मला काय म्हणायचं आहे, तो जो आहे हा काय जिओचा मालक आहे. क्लिअर आहे. कंपनी त्याची आहे. ठीक आहे. त्यांनी काय केलं, 1.25 वर्ष लोकांनी फ्री ऑफ कॉस्ट डाटा दिला ना. मी काय म्हणतो लक्षात आहे का, तुम्हाला स्टार्टिंगचा मी कन्झ्युमर आहे, एका दिवसामध्ये 1 GB तुम्ही वापरला पाहिजे असं काही बंधन नव्हतं आधी. क्लिअर आहे का? ते तुम्ही कितीही वापरू शकत होते. क्लिअर आहे का? साधारणतः लक्षात घ्या भावनो, काय झालं, त्यांनी 1.5-1.25 वर्ष काय केलं, फुकट चालवलं. ठीक आहे. आता तो पैसे घेऊन आला वेगळं. ठीक आहे. प्राईम मेंबरशिपच्या खाली मी तर तुम्हाला आधी सांगितलं, 99 रुपयाची प्राईम मेंबरशिप. क्लिअर आहे का? मला हे कळलंच नाही काय तर. ठीक आहे. लक्षात घ्या, या कालखंडामध्ये म्हणजे खाजगी क्षेत्र मित्रांनो खूप जास्त वाढलं. ठीक आहे. यांनी काय केलं मग, हे जे खाजगी क्षेत्र आहे, ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. आणि ती बरेच वर्ष मिश्र स्वरूपाची होती. क्लिअर आहे का? म्हणजे सांगायचं उद्देश काय माहितीये का, यांनी काय केलं, गव्हर्नमेंटनी हे जे उद्योग करणारे टाटा आहे, अंबानी, तेव्हा हे नव्हते का होते. ठीक आहे. यांच्यावर एक प्रकारचा वचक ठेवलेला आहे. ठीक आहे. कन्सेप्ट पाहताय का? आता ठीक आहे, एक प्रकारचा वचक ठेवला तर ती जी एकाधिकारशाही आहे ही मोडीत काढण्यासाठी मित्रांनो हे धोरण झालं. आणि MRTP, मोनोपोलीज ऑफ रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. क्लिअर आहे का? ठीक आहे. मित्रांनो जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे, खाजगी क्षेत्राच्या एकाधिकारशाही, मी काय म्हणतो लक्षात घ्या, लगाम लावण्यासाठी 1969 चा कायदा यांनी पास केला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, 2017चा ऍग्रीकल्चरचा पेपर पहा, MRTP कायद्यावर मित्रांनो काय पेपरले प्रश्न आहे. भावांनो, मी तुम्हाला शिकून आलो ते उगाच नाही शिकून आलो. तुम्ही जे काही समजून गेलाय तुमच्या डोक्याच्या पलीकडे जात असेल तर मी काही करत नाही. ठीक आहे. मी परत सांगतो, हे सगळे लेक्चर फार महत्वाचे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, MRTP ऍक्ट 1969 कायद्यावर तुम्हाला इकॉनॉमिक्स 2017च्या मला वाटतं की पेपरला एक प्रश्न आलेला आहे. क्लिअर आहे का? त्या प्रश्नाचं स्वरूप पहा, गांभीर्य समजून घ्या. या मागच्या वेळेस जर MRTP जर कायदा आला तर यावेळेस फेरा नावाचा जो ऍक्ट आपल्याला समोर पाहायचा त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. क्लिअर आहे का? म्हणून सांगतोय पहा, काय केलं, मोनोपोलीज ऑफ रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट म्हणजे काय, खाजगी क्षेत्र त्यांच्या मनाला वाटेल तसा व्यापार नाही करू शकत. ठीक आहे. याच्यावर लगाम लावण्यासाठी मित्रांनो काय केलं, हा कायदा केला. ठीक आहे. आता त्या अनुषंगाने जर पाहाल तर यासाठी शिफारस कुणी केली होती लक्षात घ्या, श्री सुबिमल दत्त यांनी मित्रांनो MRTP कायदा जो हा काय लागू करावा. क्लिअर आहे का?
याच्यासाठी यांनी कायदा केला. ठीक आहे. आता एमआरटीपी कायदा ऍक्च्युली आहे काय? क्लिअर आहे का? तर साधारणतः लक्षात घ्या, आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण टाळणे. आर्थिक शक्ती म्हणजे काय? लक्षात आहे, सध्या तुम्हाला खोटं वाटेल, क्लिअर आहे. सध्या आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झालंय का? अंबानी, हो, नावं पहा कशी आहे, अदानी, आठवते का सांगा ही नावं? ठीक आहे. पहा बरं, सध्याचं जे काही वातावरण आहे, यांच्या भोवती फिरत आहे की नाही? हे तुम्हाला पटतंय का बा? ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही काही विद्यार्थी म्हणून सर ते कळून नाही राहिलं. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगू, भावांनो, अंबानी जर तुम्ही पाहाल तर अंबानीचे काय काय उद्योग आहेत तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला फक्त जिओ जिओ माहिती आहे. क्लिअर आहे का? जुग जुग जिओ. क्लिअर आहे का? एवढंच तुम्हाला माहिती आहे सध्या. ठीक आहे. पण तुम्हाला त्याचं रिलायन्स ट्रेंड नावाचं जे की आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? कपडाचा सगळ्यात मोठा व्यापारी, कपड्याचं रेडीमेड स्टोअर जर तुम्ही पाहाल तर रिलायन्स ट्रेंड म्हणून आहे. ठीक आहे. तुम्ही खरंच कपडे घ्यायला जर गेले ना, तर मी रिलायन्स ट्रेंड मध्ये दोनदा जाऊन आलो अमरावतीच्या. क्लिअर आहे. चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात का? कारण की तो क्वालिटीच मेंटेन करून आला. क्लिअर आहे का? म्हणजे तुम्हाला सांगतो ना, रिटेल मध्ये जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, लक्षात घ्या, क्वालिटी असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तो क्वालिटी पाळत आहे का? रिलायन्स ट्रेंड मध्ये तुम्ही कुठल्याही जा, तुम्हाला कमीत कमी, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 1200 आणि 1500च्या खाली तुम्हाला पॅन्ट सापडतच नाही. पॅन्ट बद्दल बोलतोय. ठीक आहे. आणि 1000च्या खाली तुम्हाला शर्टच सापडत नाही. ठीक आहे. आता याच्यात जर तुम्ही पाहाल, तो क्वालिटी देतोय का? हो, तुम्हाला खरं सांगतो, क्वालिटीच देतोय तो. ठीक आहे. आणखी मी स्वतः घेतलेले आहे. 4 वर्ष झाले, मी 4 ते 5 वर्ष झाले त्यांचा शर्ट अजूनही घालतोय. प्रोफेशनल मध्ये आम्ही जेव्हा राहतो वर्कशॉपसाठी, त्यांचेच कपडे घेतो मी. पण तो कपडा मित्रांनो, शर्ट जो आहे ना, कमीत कमी 1500 ते 2000च्या पलीकडे शर्ट बोलतोय मी. क्लिअर आहे का? आता विषय घ्या, तो ऍक्च्युली मी काय म्हणतो, तो 1000 रुपयाचा का शर्ट नाही, टोटल कॉस्ट 1000 का असो ना, ठीक आहे ना, आणि ब्रँडच्या नावाखाली तो 500 रुपये एक्स्ट्रा का घेईना. क्लिअर आहे. शेवटी मध्ये रिलायन्स ट्रेंड मध्ये जाताना तुम्हाला काय, तुम्ही एनी टाइम जा, तुम्हाला काय तिथे एसी लावलेलं दिसते, शेवटी एसीचं बिल काढणारच आहे ना तो. हे कन्सेप्ट पाहत आहे का? हे तर एक झालं. रिलायन्सची सुपर शॉपिंग मॉल म्हणून आलेला आहे. मला माहित नाही किती लोकांना माहित आहे. कन्सेप्ट पाहत आहे का? तुम्हाला आठवत असेल, रिलायन्सचा शॉपिंग मॉल आला. क्लिअर आहे. म्हणजे किराणा व्यवसाय जो आहे, क्लिअर आहे, जसं डीमार्ट आहे, क्लिअर आहे, बिग बाजार आधी होतं, तसंच त्याचा किराणा सुरू झाला. ठीक आहे. मित्रांनो, सांगायचं उद्दिष्ट, तो भरपूर क्षेत्रामध्ये काय करून आला, प्रोडक्शन घेऊन आला. ठीक आहे. सांगायचं काय, हे एक प्रकारचं आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण करून आला. क्लिअर आहे का? ठीक आहे. ही केंद्रीकरण मित्रांनो टाळणे, ठीक आहे, याच्यासाठी जे यांनी काय एमआरटीपी कायद्यामध्ये प्रयत्न केला. क्लिअर आहे का? तर या अनुषंगाने, ठीक आहे, चला समोर जो, क्लिअर आहे का? 100 कोटीपेक्षा संपत्ती असल्यास उद्योगाच्या गुंतवणुकीवर मान्यता घेणे बंधनकारक. म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये तुम्ही 100 कोटीपेक्षा काय कोणाला जास्त गुंतवणूक जर करत असाल, तर त्याच्या गुंतवणूक तुम्ही समोर म्हणजे गव्हर्नमेंटला विचारून तुम्ही गुंतवणूक करा. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर 2002 मध्ये लक्षात घ्या, एमआरटीपी ची मित्रांनो जागा कॉम्पिटिशन ऍक्टनी घेतली. आता गव्हर्नमेंटनी, मी काय म्हणतो लक्षात घ्या, गव्हर्नमेंटनी काय केलं, हे कॉम्पिटिशन ऍक्ट काय हे थोडस लक्षात घ्या. ठीक आहे. कॉम्पिटिशन ऍक्ट मित्रांनो असं आहे, क्लिअर आहे, कन्सेप्ट कळत आहे का? यांनी काय केलं माहितीये का? यांनी पाहिलं की म्हणजे आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण जर आपल्याला टाळायचं आहे, क्लिअर आहे का? तर आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? हे जे उद्योगवाले लोक आहे ना, यांच्यामध्ये स्पर्धा तयार केली पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात आहे का? ठीक आहे. मग आता स्पर्धा जर तयार करायची असेल, तर यांनी काय केलं, वेगवेगळ्या लोकांना माहितीये का, काही मित्रांनो, उद्योग मधल्या लोकांना जे सबसिडीज दिल्या. ठीक आहे. यांच्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर 2007 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर त्याच्यातही गव्हर्नमेंटने सुधारणा केल्या. त्याचं नाव बदललं, कॉम्पिटिशन कमिशन ऍक्ट. क्लिअर आहे का? असं त्याचं नाव केलं. ठीक आहे. नेक्स्ट, औद्योगिक धोरण 1973च. ठीक आहे. परकीय चलनाच्या नियमनासाठी, फेरा फेरा एखादा प्रश्न याच्यावर आला तर काही सांगता येत नाही रे बा. ठीक आहे. फेरा, क्लिअर आहे का? काय आहे पहा, याच्या आधी फेरा ऍक्ट येऊन गेलेला आहे पंचवार्षिक योजनेमध्ये. तुम्हाला आठवते का बा? आणि मी बोललो होतो तुम्हाला इथे शिकवतो म्हणून. ठीक आहे. काय आहे, परकीय चलन याच्या नियमनासाठी. आता परकीय चलन म्हणजे डॉलर झालं, येन झालं, दिनार झालं, हे चलन जे भारतात येत आहे, उदाहरणार्थ सांगतो कसं येतं. तुम्हाला माहित आहे का, लॉकडाऊन मध्ये बरेच अमेरिकेतल्या उद्योग जे चायनामध्ये होते, ठीक आहे, भावांना लक्षात घ्या रे, जे चायनामध्ये होते त्यांनी असं म्हटलं की आम्ही चायनामध्ये आता राहू इच्छित नाही. का? कारण की ते साले फालतू कोरोना व्हायरस काढते. क्लिअर आहे. काही साले वेगवेगळंच खात राहते, त्याचे खाद्यपदार्थ बा किती बेकार आहे.
म्हणजे साप शिजवून खातात लेखाची, ठीक आहे. चित्र विचित्र प्रकारे चालले, ते काय करतात की कळत नाही, ठीक आहे. लक्षात घ्या, म्हणजे त्याच्यावर सध्या न बोलणं बरं, कारण की कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळे फुरसती होते, क्लिअर आहे का. आणि जिओचं ज्याच्याकडे चॅनल होतं, तेव्हा मोबाईल होता, स्मार्टफोन, बस चायनामध्ये काय आहे, चायनामध्ये काय चालू, हेच ऐकण्यात दिवस गेले, ठीक आहे. मित्रांनो, साधं लक्षात घ्या की चायनामधून अनेक उद्योगांनी भारतामध्ये मित्रांनो चांगली बाजारपेठ आहे म्हणून भारतामध्ये काय केलं, इन्व्हेस्टमेंट केली, ठीक आहे. हे तर प्रत्येकाला माहिती आहे, हे प्रॅक्टिकल आहे, ठीक आहे. त्याची आकडेवारी तुम्ही म्हणत असाल तर मी ती पण देतो, ठीक आहे. काय झालं लक्षात घ्या, फेरा क्लिअर आहे, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, ठीक आहे. हा कशासाठी आणला, भारताकडील मर्यादित परकीय चलन साठ्याचे संवर्धन करणं हा प्रमुख उद्देश होता. म्हणजे काय झालं, लक्षात घ्या, भारताकडे जो परकीय चलन साठा आहे, ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तुमची आर्थिक ऐपत, मी जगाच्या दृष्टिकोनातून बोलतोय, राष्ट्राच्या दृष्टिकोनातून बोलतोय, क्लिअर आहे का. साधारणतः लक्षात घ्या, जगामध्ये एका देशाची आर्थिक पत, क्लिअर आहे मग, क्लिअर आहे का, दर्जा हा कशावर ठरवला जातो मित्रांनो, हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो तिथले जे काही चलन आहे, ते तुमच्याकडे किती आहे, क्लिअर आहे का. म्हणजे डॉलर तुमच्याकडे किती आहे, तुमच्याकडे येन किती आहे, तुमच्याकडे युरो किती आहे, ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. आपल्या इथं काय होतं माहितीये का, हे सगळे चलन आपल्या इथं आहे नाही का, आपल्या इथं पण आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ आपण मस्त जपाननी, क्लिअर आहे का, लक्षात घ्या रे भावनो, जपाननी बुलेट ट्रेन साठी आपल्याला काय दिलं, पैसा दिला, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जपान आपल्याला पैसा नाही देणार, जपान आपल्याला काय देईल, त्यांचं जॅपनीज चलन जे आहे, क्लिअर आहे का, ते येन जे आहे तो आपल्याला देणार आहे, ठीक आहे. म्हणजे काय झालं, ते चलन आपल्या जवळ जमा झालं, क्लिअर आहे का. आपण मग त्याचं रुपयामध्ये कन्वर्ट करून बुलेट ट्रेन साठी आपल्या भारतामध्ये रुपया आपल्या इकडल्या लोकांना काय केला, पैसा दिला उपलब्ध करून, ठीक आहे. मित्रांनो, असंच काय, हे जे परकीय चलन संवर्धन करणे, आता एक गोष्ट तुम्ही सर कसं, उदाहरणार्थ सांगतो, जसं येते तसं जाते डॉलर. सांगू का उदाहरणार्थ, इराण मधून जर आम्ही मित्रांनो, लक्षात घ्या, इराण मधून मोठ्या प्रमाणात आम्ही काय डिझेल, कच्चं तेल आयात करतो, ठीक आहे. मग कच्चं तेल आयात जर करत असेल तर जगानं स्वीकारलं युरो चलन, क्लिअर, इंटरनॅशनल चलन आहे. मग आपल्याला युरोच त्यांना, आपल्याला काय डॉलरच त्यांना द्यावा लागतो, कन्सेप्ट पत आहे का, ठीक आहे. याच्यामुळे काय होणार, जसं आपल्या इकडे परकीय चलन येते तसंच वेगवेगळ्या गोष्टीवर जाते. तुम्हाला खोटं वाटेल, एक धक्कादायक बातमी सांगू, मी काय म्हणतो लक्षात आहे का, महिला वर्ग जरा कान देऊन ऐका. हो, मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आहे रामेश्वर आपल्या इथं, ठीक आहे. म्हणून महिला वर्ग जरा काय कान देऊन ऐका. काय भावांनो, तुम्हाला खोटं वाटेल, आपण दरवर्षी महिला वर्ग, हे इंदुरीकर महाराज मला आठवते, असं काही असतं, महिला वर्ग आठवा, दरवर्षी आपण क्लिअर आहे का, जवळपास जवळपास पर इयर, मित्रांनो तुम्हाला खोटं वाटन, किती किलो सोनं आपण आयात करतो. मी निर्यात नाही बोललोय, मी आयात बोललो, आयात, क्लिअर आहे का. तुम्हाला खोटं वाटेल, याचा अंदाजे आकडा रामेश्वर जर मी सांगितला ना यांनी किंवा तुम्हा लोकांनी, तर काही लोकांनी चक्कर यायचंय. किती माहित आहे, किती, मला माहित नाही, तुम्हाला आकडे कळतात की नाही, 500 टन सोनं दरवर्षी आपण आयात करतो. जय जय रामकृष्ण हरी. महिला वर्ग, कन्सेप्ट कोणाला, महिला वर्गाचे व्हिडिओ सगळे बंद आहे म्हणून त्याचे एक्सप्रेशन आपल्याला कळू शकत नाही, क्लिअर आहे का ना, नाही तर अरे बाप रे, असं तसं तसं तर कधी झालं असतं, ठीक आहे. 500 टन कशाला म्हणते, याचा अर्थ तुम्हाला कळला का भावांनो, एवढं सोनं म्हणतोय मी, काय दरवेळेस आपण काय आयात करतो. मला एक गोष्ट सांगा, या आयात करत असताना, ठीक आहे, आपल्या इथे एक पद्धत आहे, आपल्या इथं सोनं घालण्याची काय ट्रेंड आहे, आपल्या इथं सोनं घालण्याची एक फॅशन आहे, क्लिअर, जे का असं नसतं, ठीक आहे. पण लक्षात घ्या, सोन्यावर आपण प्रचंड पैसा मित्रांनो काय करतो माहितीये का, मित्रांनो जो हा काय आयात करतोय, याचा अर्थ भारताच्या बाहेर पाठवतोय. कन्सेप्ट कळत आहे का, कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. चाल, मला असं वाटतं ही जी बेसिक कन्सेप्ट थोडस पटकन आपण समोर जाऊ, ठीक आहे. अंतर्गत परकीय चलन व्यवहारांवर अत्यंत कडक व जाचक नियंत्रण टाकण्यात आले. आता जसं परकीय आपलं मित्रांनो काय चलन भारतामध्ये येत आहे, तसंच अंतर्गत परकीय चलन, अंतर्गत परकीय चलन म्हणजे सांगू, मला माहित नाही, तुम्ही काही लोक नेपाळमध्ये गेले काय,
मी काय म्हणतो, तुमच्यापैकी एखादा कधी कोणी किती लोक आहे सध्या? सध्या 11 लोक आहे. आज ठीक आहे, आज टायमिंग बदलला म्हणून पोरं कमी आले. तुमच्यापैकी कोणीतरी नेपाळमध्ये गेलाय का सांगा बरं? गेले असेल ना एखादा तर काही सांगता येत नाही. अरे नेपाळमध्ये गेलाय का कोणी? नाही म्हणतात. बरं. जर तुम्ही नेपाळमध्ये जर गेले तर कधीतरी मी काय म्हणतो लक्षात घ्या, नेपाळमध्ये तुम्ही खरेदी करा. नेपाळमध्ये काय म्हणतो मी, तुम्ही खरेदी करा. पण नेपाळचा रुपया आणि भारतातला रुपया, भावांनो लक्षात घ्या. नेपाळचा रुपया आणि भारतातला रुपयामध्ये मित्रांनो फरक आहे का? हो, फरक आहे. ठीक आहे. पण आपल्या इकडला रुपया की नाही तिथं मित्रांनो चालतो. मी तुम्हाला परत सांगतो, आपल्या इकडला रुपया तिथं चालतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही भारतातला रुपया घेतला. ठीक आहे. आणि नेपाळमध्ये जो आहे तुम्ही खरेदी करून आले. ठीक आहे. तुम्हाला मित्रांनो तुमचे जे पैसे आहे याचं कन्वर्ट करावं लागतं. तिथलं चलन तुम्हाला आधी घ्यावं लागतं. ठीक आहे. हे इझिली अवेलेबल होतं. क्लिअर आहे का? कारण की नेपाळचे संबंध आपले चांगले इझिली अवेलेबल होतात. मित्रांनो लक्षात घ्या, नेपाळमध्ये तुम्ही खरेदी केली. ठीक आहे. आता आपण असं लक्षात घेऊ की नेपाळचा जो रुपये ठीक आहे, 20 रुपये बरोबर आहे किंवा भारतातला 1 रुपये. मी तुम्हाला परत सांगतो. ठीक आहे. 20 रुपये इज इक्वल टू क्लिअर आहे, म्हणजे भारतातला 1 रुपया बरोबर नेपाळची 20 रुपये. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगतो, एक्झॅक्टली आकडा मला माहित नाही. काय झालं माहितीये, नेपाळमध्ये तुम्ही गेलं, तुम्ही खरेदी केली. ठीक आहे. आपण असं म्हणू, तुम्ही काय 200 रुपयांची तुम्ही काहीतरी बाबा खरेदी केली. किती रुपयाची? 200 रुपयांची. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तो काय म्हणतो, आपल्याला 200 रुपये त्यांनी द्यायचे आहे. म्हणजे आपल्या भारतातली किती द्यायची आहे? भारतातले आपल्याला द्यायचे आहे, मला असं वाटतं किती, 20 रुपये येईल. क्लिअर आहे का? नाही, 5 आणि 5 10. 10 रुपये आपल्याला द्यायचे. ठीक आहे. ते नेपाळचे लोक माहिती काय म्हणतात, तुमचे 10 रुपयाची भारताची नोट द्या म्हणते आम्हाला. हो, मी काय म्हणतो लक्षात आहे का? हे जे 200 रुपये आपण कन्वर्ट केले नेपाळी चलनमध्ये, ते त्यांना आवडत नसते. ते त्यांना नको असतं. क्लिअर आहे का? ते काय म्हणतात, तुमच्या इच्छेचे 10 रुपयाची जी नोट आहे ना, ती द्या म्हणते आम्हाला. क्लिअर आहे का? आता हे काय झालं, एक प्रकारचा अंतर्गत परकीय चलन व्यवहार झाला. ठीक आहे. याच्यावरही मित्रांनो कडक निर्बंध टाकण्यात आले. ठीक आहे. मला उदाहरणार्थ सांगा, काय तुम्ही मार्केटमध्ये गेले, हे निर्बंध बा कसे आपल्यावर. ठीक आहे. साधं साधं आहे. इकॉनॉमिक सगळं आजूबाजूला आपल्याला फिरतं. मला सांगा, तुम्ही जर म्हटलं कधीतरी कुठे गेले तुम्ही, तुम्ही गेले मार्केटमध्ये. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये गेले, तुम्ही काय समजा आपण म्हटलं 1000 रुपयाची खरेदी केली. ठीक आहे. 1000 रुपयाचं जर तुम्ही पालतं, साधारणतः काय त्याची डॉलरच्या याच्यात जर तुम्ही पालतं, $10-15, 15 आणि $20. ठीक आहे. आता तुम्ही त्याला डॉलर दिले. मला एक गोष्ट पहिले सांगा, त्या दुकानदाराला तुम्ही $20 दिले. तो $20 मध्ये त्याला काही इंटरेस्ट आहे का? एखादा शेवडा जर एखादा दुकानदार राहिला, तो काय म्हणते, हे डॉलर फॉलो नाही पाहिजे म्हणते, ते 1000 रुपये आपले जे झाले ते दे म्हणते. क्लिअर आहे का? लक्षात घ्या, तुम्ही डॉलर मध्ये तुमचा जो असेल, क्लिअर आहे का, तरी तो तुम्ही देऊ शकत नाही समोरच्या. ठीक आहे. कारण की त्याच्यावर बंधन आहे. ठीक आहे. नेक्स्ट 1977 औद्योगिक पॉलिसी पहा. जनता सरकारचं धोरण होतं, लघु आणि कुटीर उद्योगांना महत्व प्राप्त झालं. मागं पण आपण पाहिलं. ठीक आहे. 1980, 85, 86 औद्योगिक धोरण मित्रांनो परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली. ठीक आहे. म्हणजे बा आतापर्यंत परकीय गुंतवणूक आपण जे याला मान्यता नव्हतं. ठीक आहे. पण इथून परकीय गुंतवणूक देखील मान्यता करण्यात आल्या. मित्रांनो स्टार मार्क लक्षात घ्या, 24 जुलै 1991 ची मित्रांनो औद्योगिक धोरण जे नवीन आहे, हे फार स्टार मार्क आहे. ठीक आहे. मी तुम्हाला परत सांगतो, उदारीकरणाला चालना देणारं हे धोरण आहे. खाऊच्या धोरणात आपण सविस्तर पाहणार. मी तुम्हाला परत सांगतोय, एलपीजी पॉलिसी आपण शिकवणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ही तुम्हाला धोरण परत सांगतो. ठीक आहे. डिटेल मध्ये सांगतो. पण याच्यामध्ये काय होतं, भारतीय उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकावे यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे. या धोरणामुळे परवाना राज बंद करण्यात आला. ठीक आहे. मी जसं मागे सांगितलं की एक उद्योग टाकायला 5-5 वर्ष लागतात. ठीक आहे. हे बंद करण्यात आलं. ठीक आहे. फक्त 5 क्षेत्रात तुम्हाला आता परवाना सक्तीचा आहे. कुठले, याच्यावरही पेपरला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मादक पदार्थ बरोबर आहे का? त्याच्यानंतर तंबाखू, त्याच्यानंतर सिगरेट, त्याच्यानंतर संरक्षण आणि घातक रसायने यांचा जर मित्रांनो तुम्हाला व्यापार करायचा तर परमिशन तुम्हाला लागतं. क्लिअर आहे का आज? ठीक आहे. नंतर एफडीआय ला प्रोत्साहन देण्यात आलं, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट. क्लिअर आहे. फेराऐवजी नवीन कायदा काढला, फेमा ऍक्ट. क्लिअर आहे. आता फेमा समजून घ्या, फॉरेन एक्सचेंज अँड मॅनेजमेंट. क्लिअर आहे का? याचा काय उद्देश होता, परकीय व्यापार व चलन व्यवहार हा सुलभ करून भारतात परकीय चलन बाजारांचा सुव्यवस्थित विकास घडून आणणे आणि त्या अंतर्गत ईडी, हो, ईडी ईडी आठवली का? ईडी 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 प्रत्येकाला माहिती आहे सध्या. ठीक आहे.
हो ते संजय राऊत क्लिअर आहे का, शिवसेनेचे ईडी, त्याच्यानंतर आपले भुजबळ साहेब ईडी, त्याच्यानंतर कोण शरद पवारजी पण काही दिवस ईडी कडे होते. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट क्लिअर आहे का, ईडी, ठीक आहे, म्हणजे सक्त वसुली संचालनालय क्लिअर आहे का, ठीक आहे, यांचे त्या कालखंडातले जे अधिकार आहे आणि आज अधिकार जर तुम्ही पाहाल मित्रांनो, यांचे अधिकार जे आहे ना आज कमी करण्यात आले क्लिअर आहे का त्या तुलनेमध्ये, ठीक आहे. चला पटाकन समोर जाऊ. मेक इन इंडिया फार महत्वाचं आहे. माहितीच आहे तुम्हाला, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया वेगवेगळं आहे, कन्फ्युज नका करू. मेक इन इंडिया, मेक इन चायना क्लिअर आहे का, मेक इन चायना नाही, मेड इन चायना आहे, बरोबर आहे का, चायनानी बनवलेले. हो मी काय म्हणतो, फरक लक्षात घ्या रे शब्दांचा, काय तुम्ही फरक लक्षात घेत नाही. मेड इन चायना, चायनाने बनवलेला. हे काय, मेक इन इंडिया, भारतात बनवलेला. चायना मित्रांनो, चायनाने बनवलेला क्लिअर आहे का, आणि मेक इन इंडिया भारतामध्ये बनलेला, ठीक आहे. आता दोघांमध्ये थोडासा फरक आहे, ठीक आहे. पहा काय आहे, 25 सप्टेंबर 2014 मित्रांनो या पॉलिसी सुरू केली, ठीक आहे. तुम्ही करंट अफेअरच्या पुस्तकामध्ये याची डिटेल वाचू शकता, ठीक आहे. यांनी स्टार्टिंगला काय केलं, 25 उत्पादन क्षेत्र, हो भावना लक्षात घ्या रे, काय मित्रांनो 25 उत्पादन क्षेत्र यांनी अशी निवडली क्लिअर आहे, ज्यामध्ये हे काय मित्रांनो मोठ्या प्रमाणात काय करू शकतील, याच्यावर मित्रांनो काय प्रोडक्शन जे याच्यातनं करू शकतील, ठीक आहे. याच्यात त्यांनी 1 ते 3 वर्षाची कृती आराखडे सगळ्यात पहिले बनवले. 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मेक इन इंडिया सप्ताह साजरा केला होता, ठीक आहे. आता या 25 जर तुम्ही पाहाल, यांनी असे एरिया तयार केले, असे सेक्टर निवडले, ज्याच्यामध्ये मित्रांनो भारतीय लोकांची क्षमता होती आणि भारतीय लोक मोठ्या प्रमाणात काय इन्व्हेस्टमेंट करू शकत होते, ठीक आहे. लक्षात घ्या ती कुठलं होतं, वाहन उद्योग, ऑटोमोबाईल. औरंगाबाद जे तुम्ही असाल, मला वाटतं रामेश्वर औरंगाबाद आहे ना भावा, हो रामेश्वर औरंगाबाद आहे ना. हो. हा तर पहा आता काय झालंय, औरंगाबाद तुम्ही शहरामध्ये जर गेले तर औरंगाबादची मी पण एमआयडीसी दुरून पाहिलेली आहे, फार जवळून नाही पाहिली पण मी दुरून पाहिलेली आहे, ठीक आहे. एक दोनदा जाण्याचा तिथे संपर्क आलेला आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. हायकोर्टच्या मागे एक्झामच्या होत्या त्याच्यासाठी मी गेलो होतो, ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तिथं मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलचं मित्रांनो पार्ट जे आहे ना पार्ट तयार करतात, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर वाहन उद्योगाला लागणारे सुटे भाग, जसं आताच तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन, विमान, त्याच्यानंतर रसायने, संरक्षण उत्पादन, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशिनरी, अन्न प्रक्रिया, चामडं, मीडिया आणि मनोरंजन, औषधी, रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, कापड आणि कपडे, पर्यटन आणि आधारतिथ्य, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी जे आपल्याकडे चांगलं जमतं, निरोगीपणा वेलनेस, बरोबर आहे, निरोगीपणा म्हणजे वेलनेस साठी भरपूर कार्यक्रम आजकाल, त्याच्यानंतर पहा अवकाश, औष्णिक ऊर्जा, त्याच्यानंतर तेल आणि वायू, बंदर, पोर्ट, त्याच्यानंतर खाणकाम, त्याच्यानंतर आयआयटी आणि बीपीएम, त्याच्यानंतर विमान, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा क्लिअर आहे, इत्यादी मोठ्या प्रमाणात मित्रांनो 25 एरिया जे आहेत तुमच्या समोर ठेवले. या 25 एरियात मित्रांनो काय गव्हर्नमेंट काय कुणाला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करण्याचे विचारत आहे, ठीक आहे. असं जर उद्योग जर तुम्हाला टाकायचा असेल, ठीक आहे, तर मेक इन इंडियाच्या अंतर्गत तुम्हाला सगळं गायडन्स मित्रांनो अवेलेबल आहे, ठीक आहे. समोर जाऊ. स्टार्टअप इंडिया, आता ही नवीन पॉलिसी आहे भारतामध्ये, ठीक आहे, इतक्यात आलेली आहे, 6 वर्ष झाले, ठीक आहे. आता स्टार्टअप इंडिया म्हणजे काय, क्लिअर आहे, उद्योग क्षेत्राशीच मित्रांनो रिलेटेड आहे, ठीक आहे. भारतातल्या वेगवेगळ्या युवकांना असो, वेगवेगळ्या ज्या मागासवर्गीय घटकांना काय यांनी काही संधी उपलब्ध करून दिल्या, ठीक आहे. काय आहे स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप उद्योगांना पूरक ठरणारे हे धोरण 16 जानेवारी 2016 पासून राबवण्यास सुरुवात केली. डेट महत्वाची आहे. या उद्योगाला 7 वर्ष स्टार्ट म्हणावे, क्लिअर आहे का, आणि 25 कोटीच्या आत वार्षिक उलाढाल असावी, ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला उद्योग जो आहे 7 वर्ष काय साधारण त्याला स्टार्ट म्हणतात. मी तुम्हाला आधी पण सांगितलं काय, एखादा भारतात उद्योग घ्या, याचं मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट कमवायला कमीत कमी 5 ते 7 वर्ष मित्रांनो लागतात, ठीक आहे. नेक्स्ट, 25 कोटी पर्यंत तुमची उलाढाल पाहिजे, म्हणजे जो तुम्ही व्यवसाय करता याची उलाढाल कमीत कमी 25 कोटी पाहिजे, ठीक आहे. औद्योगिक नाविन्यता पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, एक ते गायकवाड म्हणून आपल्या इथं फॅमिली आहे, ठीक आहे, त्यांनी स्वतःच मित्रांनो म्हणजे भारतातलाच पोरगा आहे, क्लिअर आहे का, मला वाटते कुठल्या जिल्ह्यातला आहे मला माहित नाही एक्झॅक्टली, पण त्यांना मित्रांनो महाराष्ट्राने त्यांनी हेलिकॉप्टर आणि विमान बनवण्याचं स्वतःच टेक्नॉलॉजी मित्रांनो डेव्हलप केली, क्लिअर आहे का.
त्याच्या असं त्यात काहीतरी नवीन पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यात काहीतरी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यात काही सुधारणा असल्या पाहिजे, प्रक्रिया, सेवा या सगळ्यांसाठी कार्यरत असणारे स्टार्टअप जे असतात, ठीक आहे. 9 प्रकारचे पर्यावरणीय कायदे स्वप्रमाणित होऊन पाळावे. आता पहा मित्रांनो, काय मी तुम्हाला आधी सांगितलं, एक उद्योग जर तुम्हाला टाकायचा आहे, तर तुम्हाला जवळपास तुम्हाला खोटं वाटेल. मी काय म्हणतो लक्षात घ्या. मला असं वाटतं इथं आकडा दिलं नाही, समोर कुठेतरी दिलं राहील. 56 प्रकारच्या परमिशन तुम्हाला पाहिजे होते. भावांनो, मी काय म्हणतो लक्षात घ्या. किती? 56 प्रकारचे परमिशन तुम्हाला काढावं लागत होते, ज्याच्यामध्ये कमीत कमी स्टार्टिंगचे एखादा उद्योग करायचा त्याचे उमेदीचे कमीत कमी 3 वर्ष निघून जात होते. आता लक्षात घ्या, मग यातले काही 9 प्रकारचे पर्यावरणीय कायदे तुम्ही स्वप्रमाणित सेल्फ अटेस्टेड करायचे, क्लिअर आहे का, ते देऊन द्यायचे की आम्ही बा हे काय पाळतो बा, क्लिअर आहे का. नेक्स्ट, स्टार्टअप हब हे परिपूर्ण यंत्रणा, ज्ञान आणि निधी उपलब्ध संबंधी गायडन्स करेल. म्हणजे तुम्हाला पेमेंट, तुम्हाला पैसा पाहिजे, तुम्हाला जे काय तुम्हाला बाबा काय करायचंय, तुम्हाला उद्योग करायचा, तुम्हाला पैसा पाहिजे, तो तो कसा उभा करायचा, कर्ज कसं घ्यायचं, याचं सगळं गायडन्स अवेलेबल आहे, ठीक आहे. बौद्धिक संपदांना तात्काळ पेमेंट मिळेल. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी आहे बा, ठीक आहे, क्लिअर आहे का, तर आपण काय तुम्हाला पेमेंट पेटंटची पण व्यवस्था करू, ठीक आहे. काही कारणास्तव उद्योग बंद करावायचा असल्यास तो 90 दिवसाच्या आत बंद होईल. आता ठीक आहे, एखाद्याकडनं उद्योग चालला नाही चालला, क्लिअर आहे. आधी तो उद्योग बंद करायला कितीतरी वर्ष जात होते, पण आता काय 90 दिवसाच्या आत तो बंद होईल, आपण अशी व्यवस्था करू, ठीक आहे. पहिली 3 वर्ष फार महत्वाचं आहे. पहिली 3 वर्ष विविध करांपासून सवलत, कर्जाची हमी, गॅरंटी, नाविन्याची कास यासाठी अटल इनोव्हेशन मिशन मित्रांनो यांनी सुरू केलं. 1 जून 2017 पर्यंतची आकडेवारी भारतात पहा. 1333 स्टार्टअप उद्योगांना मान्यता देखील गव्हर्नमेंटने दिलेली आहे, क्लिअर आहे पहा. आणि सगळ्यात महत्वाचे भारतातले युवा उद्योग जे आहे याच्यात मित्रांनो येऊन आले, ठीक आहे. त्यानंतर तसंच स्टँडअप योजना आहे, क्लिअर आहे का. अनुसूचित जाती, एससी एसटी आणि महिला वुमन यांच्या तळागाळातील जनतेच्या व्यावसायिकतेस प्रोत्साहन देण्यासाठी 16 ऑगस्ट 2015 ला ही योजना जाहीर केली. सिडबी अंतर्गत 10,000 कोटींचा वित्त पुरवठा मित्रांनो निधी देण्यात आला. सर्व ऑनलाईन मदत मार्गदर्शन याच्यामध्ये करण्यात येत आहे. पतपुरवठा म्हणजे कर्ज तुम्हाला पाहिजे असेल त्याची हमी देण्यात जात आहे. एप्रिल 2017 पर्यंत 26,542 अर्जदारांना कर्जाचं वितरण पण झालंय. कशासाठी? उद्योगांसाठी, ठीक आहे. मग आता हे जे घरगुती उद्योग, लघु उद्योग आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गव्हर्नमेंट देतात, ठीक आहे. नेक्स्ट, उद्योगांचं स्वरूप. भारतामध्ये उद्योगाचं स्वरूप मित्रांनो काय, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यावर एखादा प्रश्न येईल, ठीक आहे. महारत्न उद्योग, भारतामध्ये जितके उद्योग आहे गव्हर्नमेंटचे, भानू गव्हर्नमेंटचे, ठीक आहे, याची क्लासिफिकेशन केलं काय. महारत्न उद्योग, नवरत्न उद्योग आणि मिनीरत्न उद्योग, ठीक आहे. हो, महारत्न उद्योग एकूण 8 आहे, याच्यामध्ये +2 झालं असं माझ्याकडे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे, तेही सांगतो. नवरत्नाचा दर्जा असावा. महारत्न जर तुम्हाला पाहिजे तर पहिले नवरत्नाचा दर्जा असावा, तो पण आपण समोर पाहणार आहे. मागील 3 वर्षात सरासरी 25,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असावी. म्हणजे एका व्यवसायाची उलाढाल 25,000 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि त्याची काय सेबी आणि भारतीय बाजारामध्ये अधिकृत म्हणजे काय नोंदणी आहे, या लोकांना महारत्नाचा दर्जा देण्यात येतो. गव्हर्नमेंट कंपनी आहे, क्लिअर आहे का. मग तसंच क्लास 2 मित्रांनो नवरत्न आहे. एकूण 17 उद्योग याच्यामध्ये आहे. मिनीरत्न वर्ग 1 आणि मिनीरत्नचा जो आहे हा मिनीरत्न वर्ग 1 चा दर्जा तुम्हाला असायला पाहिजे, तो आपण समोर देणार आहे. मागील 3 वर्षात उत्कृष्ट किंवा सर्वोत्तमचा दर्जा जो तुमचा कामाचा असला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर मिनीरत्न उद्योग पहा काय, यात 2 भाग आहे, मिनीरत्न 1 आणि 2, ठीक आहे. याच्यामध्ये टोटल 14 उद्योग मित्रांनो आहे, ठीक आहे. चला पटकन पहा. महारत्न कंपनीज लिस्ट जी अपडेटेड आहे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस सीपीएससी, ठीक आहे. क्रमांक 1 वर आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एनटीपीसी. भूगोल मध्ये एनटीपीसी जी आहे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. कन्सेप्ट कळताय का. औष्णिक मला वाटते विद्युत केंद्र जे आहे, ठीक आहे, थर्मल पॉवर हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ठीक आहे. तर थर्मल पॉवर जे आहे, ठीक आहे, हे मोठ्या प्रमाणात आहे. एनटीपीसी गव्हर्नमेंटची कंपनी आहे, सगळ्यात प्रॉफिट मध्ये आहे. क्रमांक 2 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ओएनजीसी. क्रमांक 3 बरेच वेळा आलेला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल. त्याच्यानंतर भेल भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओसीएल, बरोबर आहे. इंडियन ऑइल आपण पेट्रोल पंप पहा इंडियन ऑइलचे.
त्याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, एचपीसीएल, एचपीचा गॅस आपल्याकडे आहे, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर कोल इंडिया लिमिटेड, सीआयएल, बरोबर आहे, जे मोठ्या पहा थर्मल पॉवर साठी जो कोल लागतो हा कुठून, सीआयआय ची जी कोल इंडिया, क्लिअर आहे का? याच्यात म्हणजे कोळशाच्या खाणी, क्लिअर आहे का? यांचा एक भारतातला बिझनेस आहे, तिथून ते घेऊन आले, ठीक आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गेल, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल, क्लिअर आहे का? भारत पेट्रोलियमची मित्रांनो पेट्रोल पंप आहे, बीपीएल आपला गॅस आहे, पिवळा सिलेंडर. त्याच्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पॉवर ग्रिड, क्लिअर आहे का? हे काय आहे, महाराष्ट्राचे 10. नवरत्न जर तुम्ही पाहाल तर कुठला आहे, बेल, भारत इलेक्ट्रिक लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, ईआयएल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एचएल. एचएल तर्फे तुम्हाला माहिती आहे संरक्षण क्षेत्रामध्ये भारताच्या अनेक मोठं उत्पादन एचएल घेतं, ठीक आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, एमटीएनएल, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर नॅशनल अल्युमिनियम कंपनी, नाल्को, त्याच्या नाल्कोच्या जागा पण आहे. त्याच्यानंतर एनबीसीसी, एनएमडीसी, त्याच्यानंतर एनएलसीआयएल, ओआयएल, त्याच्यानंतर पीएफसी, त्याच्यानंतर आरआयएनएल, त्यानंतर आरईसी, त्याच्यानंतर एससीआय, क्लिअर आहे का? तर या सगळ्या कंपन्या मित्रांनो काय नवरत्न होत आहे, ठीक आहे. तर चला मला असं वाटते इथपर्यंत जे आहे काय महारत्नाच्या तुम्हाला पेपर लेखी विचारलं तर फक्त नवरत्न विचारतात आणि महारत्न विचारतात, ठीक आहे. तर इथपर्यंत आजचं लेक्चर जे आहे तुम्हाला शिकवलं, ठीक आहे. चला पटाकन सगळ्यांना काय कळलं नाही कळलं थोडस मला विचारा, ठीक आहे. चला कोणाला काय कळलं नाही कळलं, बरेच जण आज गायब झाले वाटते, ठीक आहे, हरकत नाही. चला वेगवेगळे काही लोकांचे कॉलेजेस वगैरे असेल त्याच्यामुळे काही लोक गायब झाले, ठीक आहे, हरकत नाही. उद्यापासून रेग्युलर बॅच असेल डेफिनेटली. चला कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला पटकन विचारा. चला कोणाला काही प्रॉब्लेम असेल म्हणतोय तो विचारा म्हणतोय. ओके ठीक आहे, थांबतो. थँक्यू सो मच.